ज्याचे नामे धडे भोबंधन तो सत्य स्मरविला तो नारायण तुझी वाचा कल्याण वसुदेवा. वसुदेवाचं वर्णन करत आहे की तुम्ही जो प्रश्न विचारलाय आणि त्या प्रश्नामुळे काय झालं त्याचं उत्तर जे दिले जाणार जो विषय होणार ज्याचे श्रवणे वाढे पुण्य. ज्याचं श्रवण केल्यानंतर पुण्य काय होतं वाढतं. ज्याचे नामे धडे भोबंधन ज्याचं या भगवंताचं नाव घेतल्यानंतर संसाराचं बंधन राहत नाही तो सध्या स्मरवला तो नारायण. तो या स्थितीला त्या देवाचं काय करून दिलं स्मरण करून दिलं. कारण त्याच्याविषयी प्रश्न विचारला म्हणून त्याची काय झाली आठवण झाली. बरोबर आहे का नाही. तुझी वाचा कल्याण वसुदेवा. वसुदेवा तुझ्या वाचा महान श्रेष्ठ आहे. तुझा जे ऐकताची प्रश्न पूर्ण प्रकटाला नारायण मग तुझा हा उपकार पूर्ण तू परम कल्याण वसुदेवा. तुझा ऐकताची प्रश्न वसुदेवा. नारद म्हणताय तुझा प्रश्न मी ऐकला आणि माझ्या हृदयामध्ये देव प्रकट झाला आहे की नाही. अरे काय त्याची पोथी लावणं त्याचा काकडा म्हणणं त्याचा हरिपाठ म्हणणं त्याचं कीर्तन करणं त्याची वारी हे सगळं त्याच्या आठवणी करताय. त्याची क्रिया करत राहिले तर त्याची काय राहील आठवण राहील आहे की नाही. त्याची आठवण राहील. तुझ्यामुळे मला देवाची आठवण झाली. कल्याण वसुदेवा असो तुझं. आता इथं ऐकून नारदाचे वचन जने विकल्प धरील मन याशी पूर्वी होत विस्मरण आता झाले स्मरण वसुदेव प्रश्ने. आता इथं कोणी शंका घेईल. नाथ महाराज म्हणतात की नारद म्हणतायत वसुदेवा तुम्ही जो प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचा परिणाम मला काय झालं देवाचं स्मरण झालं. म्हणजे याचा अर्थ अगोदर विस्मरण होतं आता आठवण झाली. म्हणजे याचा अर्थ अगोदर नारदाला काय होतं विस्मरण होतं. आणि मग आपण शंका घेऊ की नारदाला जर विस्मरण होतं तर मग आपलं काय. आपण तर सामान्य जीव आहोत आहे का नाही. असा कोणी शंका घेईल नाथ महाराज म्हणतात तर त्याचं उत्तर आहे का. जशी ऐशी विकल्प युक्ती जे जाणावे निजात्मघाती तेही अर्थीची उपपत्ती नाही की निश्चिती शुक सांगे. त्याच्या मनात असा प्रश्न येईल की आत्मघाती आहेत माणसं असं नाथ महाराज म्हणताय. मग त्याचं उत्तर आहे का की नारदाला पहिलं विस्मरण होतं का. अग्निकुंडामाजी स्वयंवासी तो घृतावधानी अतिप्रकाशी देवी सप्रेम प्रश्न वशन सुख उल्लासी मुक्ताची. अरे मुक्त महात्म्याला देवाचं विस्मरण नसतं. नाथ महाराज म्हणतात कधीच नसतं देवाचं विस्मरण नसतं. तरी मग प्रश्नानं पुन्हा आठवण झाली तर त्याचं उत्तर नाथ महाराज देतात. अग्नीच्या कुंडामध्ये पहिला अग्नी आहे यज्ञाच्या कुंडामध्ये अग्नी पहिला असतोच पण तूप टाकलं की परत अग्नी तो काय होतो भडकतो. तसं मुक्त महात्म्याला अगोदर स्मरण असतं सतत पण प्रश्न कोणा विचारला तर त्या प्रश्नाचं तूप पडलं की पुन्हा त्याच्यात काय होते वाढ होते भडकतो तो अग्नी. अशा प्रकारचे असे काही काही महात्मे आहेत महाराज. नुसता भगवंताविषयी एखादा प्रश्न विचारला लगेच रडायला लागतात. उत्तर देण्यानंतर अगोदर रडतात. त्याचा कारण काय की त्यांना ते आठवण होतं पण परत आपण प्रश्न विचारल्यामुळे त्याच्यात काय झालं भरती आली पुन्हा भरती आली पुन्हा भरती आली असं होतं ते. सुख उल्लासे मुक्ताचे पुन्हा त्या सुखात वाढ होते. सप्रेम भावार्थी मिळला श्रोता मुक्त उल्लासे सांगे कथा येथील सुखाची सुख स्वादोतम जाणे जाणता सवर्म. महाराज प्रेम भरलेला प्रेमयुक्त श्रोता जर मिळाला तर मुक्त महात्म्याला सुद्धा उल्हासान कथा सांगावं वाटते. त्याला एक कथा काय व्हायला वाटते उल्हासानं. महाराज तिथल्या सुखाची जी गोडी आहे त्या कथेची ऐकणारा प्रेमळ आणि सांगणारा मुक्त महात्मा अशी जिथली कथा आहे ती त्यातले जे वर्मी माणसं आहेत त्यांनाच कळतं. नाथ महाराज म्हणतात की ज्यांना त्यातले काय आहे ऐकण्याचं वर्म माहिती आहे. याला गे मुक्त मुमुक्षु विषयी जन भागवत धर्मे निवती संपूर्ण त्याची वसुदेवी केला प्रश्न त्याने नारद पूर्ण सुखावला. आणि म्हणूनच या विषयानं मुक्त सुद्धा आणि मुमुक्षु सुद्धा आणि जन सुद्धा सगळे निवांत होतात शांत होतात. अशी ही काय आहे कथा आहे. म्हणून वसुदेवा तुम्ही जो प्रश्न केला त्या प्रश्नानं नारद सुद्धा आनंदी झाले. जगा पूर्व परंपरागत जीर्ण भागवत धर्म येत सांगावया नारद मुनी निश्चित उपपादित इतिहासो. आता पूर्व परंपरागत चालेला हा भागवत धर्म हा वारकरी संप्रदाय महाराज किती जुना आहे. जीर्ण जीर्ण म्हणजे फाटून गेलेला नाही. जीर्ण शब्दाचा अर्थ हाही होतो काय
जुना झालेला, फाटून गेलेला आहे का नाही, तर तो फाटून जीर्ण याचा अर्थ जुना, पुरातन, आईचाची काळा, अनादि बहु काळा आहे का नाही, अनादि जुनाट, किती जुना, सांगता येण्याच्या पलीकडे जुना, एवढा जीर्ण भागवत धर्म येत. सांगावा नारद मुनी निश्चित अनुपपाती इतिहास हो. आता हा परंपरा या भागवत धर्माची कशी चालत आली, त्याचा इतिहास नारद इथं सांगतायत. येत अर्थविधी ह्याचा प्रश्न संवादती आर्षभ नवजन, ते भागवत धर्म जीर्ण इतिहास संपूर्ण सांगे नाही, असाच प्रश्न, याच अर्थाचा प्रश्न जनकानं केला होता. विधी शब्दाचा अर्थ काय, जनकानं तो प्रश्न केला होता आणि मला त्याचं उत्तर देण्याकरता 9 जण, आर्षभ जे 9 जण होते, त्या 9 जणांनी त्याचं काय दिलं, उत्तर दिलं. आता ते 9 जण कोण, त्याचं उत्तर सांगताय तिथं. आर्षभ कोण म्हणशी मुळी, त्याची सांगेन वंशावळी, जन्मदयाच्या सुकुळी नवा माझी झाली ब्रह्मनिष्ठा. हे आर्षभ 9 जण कोण होते, त्यांचं मूळ काय होतं, त्यांची वंश परंपरा नाथ महाराज म्हणतात मी सांगेन. अरे ज्या महाराज अशा कुळामध्ये ते जन्माला आले किंवा कोणत्या कुळामध्ये जन्म झाला बा, एवढी त्यांची ब्रह्मनिष्ठा होती, एवढी मोठी ब्रह्मनिष्ठा, अशा प्रकारचं ते कुळ सांगताय. स्वयंभू मनुचा सुतो जाण नामे प्रिय होतो, त्याचा अग्रेंद्र विख्यातो नाभी त्याचा सुतो सूर्यवंशी. सूर्यवंशी ही कथा मूळ कुठून सुरू झालं, सूर्यवंशातून सुरू झालं आहे का नाही. स्वयंभू मनुचा सुतो, स्वयंभू मनु आरंभाला आहे, त्या स्वयंभू मनुचा मुलगा, त्याचं नाव प्रियव्रत, प्रियव्रताचा अग्रेंद्र, अग्रेंद्राचा नाभी, नाभीचा नाभीपासून ज्ञान विलासून, नाभीपासून ज्ञानाचा काय झाला मग विस्तार झाला. ऋषभ जन्माला वासुदेवांशो, वासुदेवांशो साक्षात वासुदेवाचा अंश म्हणून ऋषभ देव काय झाले, जन्माला आले. खूप गोड चरित्र भागवतात ऋषभ देवाचं आलेलं आहे. मोक्ष धर्माचा प्रकाश जगी सावकाश विस्तारला, मोक्ष धर्माचा प्रकाश सगळ्या जगात त्यांनी विस्तारित केला. ऋषभ वासुदेवाचा अंश, ये लोके मोक्ष धर्म विश्वासो, प्रवर्तावया जगदीशून हा अंशो अवतार. ऋषभदेव साक्षात भगवंताचे अंश आहेत आणि या लोकांमध्ये मोक्ष धर्मावर विश्वास बसावा, त्या ज्ञानावर विश्वास बसावा, याच्याकरता साक्षात देवानं अंशांश अवतार त्यांच्या रूपाने घेतला. त्यांच्या रूपाने देवानाच अवतार घेतला. त्याच पंचमस्कंदी पवित्र सांगितले सविस्तर, त्याशी झाले शतपुत्र वेदशास्त्र संपन्न. 5व्या स्कंदामध्ये भागवतात नाथ महाराज म्हणतात त्यांचं चरित्र आलेलं आहे की नाही, आणि तिथं सविस्तर ते चरित्र सांगितलेलं आहे. त्या वृषभ देवाला 100 पोरं झाली आणि 100 पोरं वेदशास्त्र संपन्न, वेदशास्त्रांना काय होते ते परिपूर्ण ज्ञानी होते. त्याही माझे ज्येष्ठ पुत्र अतिशय परम पवित्र, ऐक त्याचे चरित्र अति विचित्र सांगेल. त्यातही ज्येष्ठ मुलगा, श्रेष्ठ मोठा मुलगा, अति पवित्र पावन असा तो होता. त्याचं चरित्र सांगताय, अति जरा विचित्र आहे, म्हणजे विलक्षण चरित्र आहे. ते आई तो ज्येष्ठ पुत्र भरतदान, तो नारायण परायण, अद्यापि भरतवर्ष उच्चारण त्याचे नावे जाणविख्या. त्या वृषभ देवाचा जो मोठा मुलगा आहे त्याचं नाव भरत आहे. नारायण परायण, सतत कोण्या चिंतनात राहायचे ते नारायणाच्या चिंतनात. अद्याप सुद्धा भारत हे नाव जे आहे आपल्या देशाला, हे भारत नाव कुणामुळे आहे, नाथ महाराज म्हणतात त्या भरतामुळेच. भरत वर्ष उच्चारण त्याची आणि नावे जाणविख्या, त्याच्या नावानं ते काय आहे चालू आहे. जो मनसा वाचा कर्मना अखंड भजे नारायणा, असताही राज्य धर्मी जाणं तो आत्मा कुणा न चुके. मनानं वाचन कर्मानं कायनं अखंड नारायणाचं चिंतन, अखंड नारायणाचं भजन. संकल्प सुद्धा दुसरा यायचा नाही, वाचन सुद्धा दुसरं बोलायचं नाही, आहे का नाही, आणि ध्यान सुद्धा त्याची क्रिया सोडून दुसरी करायची नाही. त्याची क्रिया सोडून तुम्ही म्हणजे मला त्याची क्रिया राज्याचं कारभार होता, त्याची क्रिया कशी आहे, नौकर म्हणून करायची. हे काम कोणाचं आहे, मला संसारच परमार्थ होतो, शेतीत काम करणे परमार्थच होतं, पण त्याचा नौकर म्हणून केलं, त्याचा नौकर म्हणून. मग त्याचा नौकर आम्ही मग आता म्हणून चालत नाही, तशी क्रिया लागते म्हणून थोडं चालते. काय क्रिया आहे नोकराची, काय क्रिया आहे, आपण रोजदार नेतो, तो सकाळी 6 येतो, सकाळी 6 येतो
त्याचा टाइम झाला की तो येतो आणि त्याचा प्रतिदिन 5चा टाइम झाला की तो जातो. मला त्याला मोठा शेतकरी असेल तर त्यानं मला सोयाबीन पेरायला नेल्यापासून किंवा नागऱ्या वखराईपासून जे रोजगार होता तो किंवा गडी म्हणा मला सालभर काम केलं. पण असं झालं मालकाचा खर्च झाला ₹1,00,000 उत्पन्न झालं 50,000चं. तो रडतो का? रडत नाही. बरं मालकाचा उत्पन्न खर्च झाला लाख उत्पन्न झालं 2,00,000चं. तो हसतो का? म्हणजे आपल्याला काय गोळा बनतो का 500 आपला जेवढा पगार आहे तेवढाची. ही नोकराची स्थिती अंगी बांधलेली असेल तर केलेली प्रत्येक क्रिया परमार्थ आहे. तर मालक कोण आहे? मालकाला माहिती. तुकोबा गाठाड याला तुकोबा म्हणतात मला काय करायचं आहे ना. ज्याने लौकिका हा केला तो अनिवार्यता भा ज्यानं केलंय त्याच्या हातात ते. आम्हाला काय करायचं? असेल तो धनी राखो वाडा. या वाड्याचं रक्षण जो धनी याचा मालक असेल तो करेल. आम्हाला काय संबंध आहे त्याचा? म्हणून महाराज अशा प्रकारे कायन सुद्धा काय होतो मग परमार्थ होतो. अखंड भजले नारायण. जनकाने अशाच प्रकारचं राज्य केलं. मालकाचं आहे महाराज. जनकाचं तर याचं वर्णन आहे राज्य वाढी करता किंवा राज्याच्या क्रियेकरता संकल्प सुद्धा करायचा नाही. संकल्प नाही करायचा. जी समोर क्रिया आली ती भगवंतानं पाठवली म्हणून नोकर म्हणून काम करत राहायचं. पण त्याचा संकल्प सुद्धा वेगळा करायचा नाही. इथे ते सांगितलं ना मनसा मनानं त्याच पाहिजे. जो आत्मा खुना न चुके जेवी मार्गी चालता पाऊले वक्रे हे टाकेता दैवशी अडकळताना आश्रय तत्वत्वा भूमिकाची आणि अशा महात्माने केलेली प्रत्येक क्रिया परमार्थ ठरते. कशाप्रमाणे नाथ महाराज दृष्टांत देतात. काय म्हणताय? मार्गी चालता मार्गाने चालला रस्त्याने चाललाय. रस्त्याने चालला तर पृथ्वीवर चालला का नाही? आपण आकाशांपुढेच चालतो पृथ्वीवर चालतो. पृथ्वीवर चालला महाराज. चालता चालता त्याचा वाकडा पाऊल पाळला तरी पृथ्वी सोडून पाळला का? रस्ता सोडून पाळला तरी कुठं पाळला? पृथ्वीवरच पाय पाळला आहे का नाही? पाऊले वक्रेही टाकेता. वक्रेही पाऊले वक्रे पाऊल टाकलं पृथ्वीवरच पडलं. दैव वश्य आड खळता. एखाद्याला ठेस लागली पाळला तरी कुठं पाळला? पृथ्वीवरच पाळला. चालणं पृथ्वीवर त्याचं सगळं पृथ्वीवर. तेवेची तयाशी असता राज्य धर्म चाळीता यज्ञोचित कर्माचरता निश्चितात्मता पालटेना. त्याप्रमाणे त्यांचं महाराज राज्य धर्म चाळीता. राज्य करत असताना जे राज्य धर्म शब्दाचा अर्थ राजाचे जे कर्म आहे ते सगळे कर्म करत असताना यथोचित कर्म आचरता. आणि कर्म पुन्हा कसं आचरण चालू आहे? यथोचित. अजिबात चूक नाही. निजी निजात्मता पालटे ना हे महत्वाचे. पण आपली जी निजात्मता आहे ती पालटे ना. आपला जो भाव आहे आपला जो विश्वास आहे आपलं जे चिंतन आहे त्या ब्रह्मनिष्ठ आहे त्या निष्ठेत अजिबात काय पडत नाही. त्यांच्या फरक पडत नाही. या नाव बोली जे अखंड स्थिती. आणि या स्थितीला कोणती स्थिती म्हणतात? अखंड स्थिती. ध्येय असले ते राणी घरात वा लोक घरात वा रान एकांत लोकांत. जिथं जिथं असतील तिथं असतील समाधान चित्त तेथे ठाई. कुठे असो स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्यस्थळ. अखंड जे पालटे ना कल्पांती जे असता सुखी होते पुनरावृत्ती असे ना. ज्या स्थितीत महाराज कल्पाचा अंत झाला तरी ती स्थिती पालटत नाही. आता मला सांगा ती स्थिती कल्पाचा अंत झाल्यावर पालटत नाही तर संसारातला तुटक मुक्त्याचा नाश झाला तर ती पालटल का? मग काय पालटणार आहे का नाही? येत असता सुखी होती पुनरावृत्ती. आणि जिथं असे महात्मे राहतात ते आनंदी असतात ते पुनरावृत्तीला येत नाही. ऐसे करी सदाचरण आणि नारायण परायण. ऐक्याचे व्याख्यान विशद करून सांगेल. ऐसे करी सदाचरण. असं ते महात्मा काय करायचे? परत सदाचरण सद आचरण. सत शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. आणि ब्रह्माविषयीची केलेली क्रिया त्या क्रियेला कोणती क्रिया म्हणतात? सदाचरण म्हणतात. हे का नाही? आपण थोडं आपले सदाचरणाची व्याख्या थोडे वेगळे. सत्य संकल्पाचा संकल्पाचा नाही सत विषयी केलेला संकल्प. आणि त्या संकल्पाचं दान करणारा कोण आहे? मग नारायण आहे. नारायण परायण झाले त्याचं व्याख्या निषेध करून सांगताय. नराचा समुदाय गण
त्याच नार म्हणती जाण, त्याचे आयन म्हणजे स्थान म्हणून म्हणती नारायणात्मयसी. मला देवाला नारायण का म्हणतात? त्या नारायण शब्द, त्या नारायण तेव्हा का म्हणतात ते सांगतायत. नरांचा समुदाय गहन त्याची नार म्हणती जाण, आणि सगळ्या पुरुषचा समुदाय, आणि त्या पुरुषाच्या समुदायाला एक शब्द आहे नार. नार शब्द म्हणजे पुरुषांचा समुदाय आहे का नाही? बरं, समुदायात प्रत्येकाचं नाव वेगळं वेगळं घेतल्यानं जात नसतं, त्याला सगळं एक काय असतं, एक नाव असतं. दिंडी, दिंडी आली, दिंडी आली आपण म्हणतो. दिंडी झेंडेकरी असतात, तुळशीवाले असतात, टाळकरी असतात, विण्यावाला असतो, पकवाजावाला असतो, काही काही रिकामे माणसं चालणारे असतात. सगळ्या मिळून मला दिंडी म्हणलं की सगळे डोक्या पुढे येतं का नाही आपल्या? तसं नार शब्द आला की सगळ्या जगा नरांचा समुदाय, त्याला काय म्हणतात? नार. नरांच्या समुदायाला म्हणतात नार. आणि आयन, आयन म्हणजे स्थान, राहणी. सगळ्या नरांच्या हृदयात तो राहतो म्हणून त्याला नारायण असं म्हणतात. म्हणून नारायण त्याच्या ठाई परायण म्हणजे अनन्यत्व शरण न्यूटोनी आपले अहंपण तद्रूपे जाण राहिला. आणि त्या नारायणाच्या ठिकाणी जो परायण झालेला आहे, परायण, परायणाचाच शब्द झाला पारायण. परायणाचाच अपभ्रंश काय आहे? पारायण. परायण शब्दाचा अर्थ आहे तत्पर. परायण शब्दाचा अर्थ आहे तत्पर, अखंड. अखंड पारायण काही एकदा केलं ना, त्याला सतत 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 तेच 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 आमचं पारायण चालू आहे. असा परायण नारायणाच्या ठिकाणी जो महात्मा परायण आहे. परायण म्हणजे अनन्य शरण, अनन्य भावना, काया वाचा मनानं शरण गेलेला आहे. निवटोनी आपले अहंपण, आपला अहंकार ज्यांनी नाश केलेला आहे आणि त्या चिंतनामध्ये जो राहतो असा जो महात्मा आहे. ऐसा तो ऋषभाचा पुत्र ज्याशी नाव भरत, ज्याच्या नामाची कीर्ती विचित्रम परम पवित्र जगामाची. असा जो भरत आहे, ऋषभ देवाचा ज्येष्ठ मुलगा आहे, मोठा मुलगा आहे, ज्याच्या नामाची कीर्ती सगळ्या जगामध्ये काय झालेली आहे? पसरलेली आहे. त्याच्या नामाची कीर्ती, मला त्याच्या नामाची कीर्ती पसरते. ती देवाशी जे संबंधी आले त्यांच्या नामाची कीर्ती काय होते? पसरतेच पसरते. त्यांच्या नामाची कीर्ती पसरते. काय तुकोबारायांनी काही दृष्टांत दिलेत बघा. फिरंगीच्या योगी करी राजा काष्ट हाती धरी, तैसे आम्हा माणूस पण राम नाम केल्या गुणी. आम्हाला जे महाराज हे आहे कीर्ती आहे जगामध्ये, ती कशामुळे आहे? तुकोबाराय म्हणता राम नाम, रामाचा नामाचा धन आम्ही काय केलेला आहे? हृदयात आले. साखरेच्या योगे वरख राजा कागता ते देखे, फिरंगीच्या योगे करी राजा काष्ट हाती धरी, रत्न कनका योगे लाख कंठी धरती श्रीमंत लोक, देवा देव पाठ देवहऱ्यावरी पैसे स्पष्ट, ब्रह्मांडे योगे तुका पढियंता जन लोका, तैसे आम्हा माणूस पण राम नाम केल्या गुणे. 6 चरणाचा अभंग आहे. 4 दृष्टांत या तुकोबारायांनी काय केलेली आहे? दिलेले आहे. म्हणून महाराज जनाला आवडतात ते पवित्रता होते. तो भरत राहिला ये भूमिकेशी, म्हणून भारतवर्ष म्हणती अशी, सकळ कर्मारंभे करता संकल्पाशी ज्याच्या नामाशी स्मरताते, तो भरत या भूमीत राहिला म्हणून या भूमीला भारत असं म्हणतात. महाराज कोणतेही कर्म करण्याच्या अगोदर भारताच्या नावाचा हे करतात, चिंतन करतात, आहे का नाही? भारतात कर्माचा आरंभ करत असताना कोणाचं नाव घेतात? भारताचं नाव घेतात किंवा घ्यायला पाहिजे. ऐसा आत्माराम जरी झाला तरी विशेष संग नव्हे भला, गेला की त्याचा वृत्तांत पुढील सांगेन सकळा आहे. ऐसा आत्मानंद जरी झाला, असा आत्मानंदाला प्राप्त झालेला जरी असला तरी तुकोबाराय म्हणतात विशेष संग नव्हे भला. तरीच्या भारताच्या लक्षात आलं की आपल्याला विषयाचा संग चांगला नाही, आहे का नाही? पूर्णतः अवस्थेला गेलेला सुद्धा विषयाचा संग माग काय करतो? यातून आणतो असं माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. पूर्ण विषयाला प्राप्त, पूर्ण ब्रह्म तिथं प्राप्त झालेला ते त्याची जे पुरुष करते ते तरण्याची न तरती विशेष
तरलीची पण तरलेली तुकोबारायचं प्रमाण तरलेली जे तरुण गेली आहे का नाही. तुकोबाराय संगतीचा परिणाम सांगत असताना सांगतात ढेकणाच्या संगी हिरा जो बंगला कुसंगी नाडाला साधू 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 नाडाला म्हणजे पूर्ण अवस्थेला गेलेला सुद्धा नाडतो आहे का नाही. भारतासारख्याला अनेक अनेक उदाहरण आहेत नाडतो. म्हणून आत्म ब्रह्मज्ञानी काय जरी झाले पावन त्याच्यावा दुर्जन संगती जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन ते जीवनमुक्त झाले ज्ञानी झाले ज्ञानी जीवनमुक्त होतात ना. सगळे पावन श्रेष्ठ झाले. आता पुन्हा काही चिंता नाही तरी त्याच्यावा दुर्जन संगती. महाराज आपण इतका खाली विचार करतो म्हणजे आपण परमार्थी. दारू पिणाऱ्याची संगती म्हणजे दुर्जनाची संगती. जुगार खेळणारी संगती म्हणजे अरे याच्या यावत विषयाची संगती म्हणजे कशाची संगती आहे. याचे यावत अनुकूल प्रतिकूल नाही अनुकूल विषयाची संगती सुद्धा काय आहे दुर्जन संगती आहे. दुर्जन आणि हे काय पिणाऱ्याच्या संगतीपेक्षाही घातक संगती कशाची आहे विषयाची. आपल्याला इतकं सोपं वाटतंय काय विषयाची याची यावत विषयाची संगती काय आहे. म्हणून तुकोबार आहे सगळ्या संतांनी ते मान्य केलेलं आहे. तुकोबार आहे म्हणतात जे संसाराच्या गोष्टी करतं त्याच्या जवळ बसणं आत्महत्येचा पाप लागतो. तर अशाची संगती करून तुकोबार म्हणतात की ज्याच्या गोष्टीनं संसाराच्या आसक्त्या काय होत जाईल आसक्ती वाढत जाईल. म्हणून मला त्यांनी लक्षात आलं त्यांच्या की विषय संग नव्हे भला. विषयाचा संघ काय नाही याला की त्याचा वृत्तांत पुढेला सांगेल सगळा येईल. म्हणून त्याचा त्यांनी काय केलं पुढं ते सगळा इतिहास आहे का. नामी ख्याती केली उदंड याला की त्याची म्हणती भरतखंड आणि काही प्रताप प्रचंड त्याचा विदंड तो आहे का. मला त्यांचा काय प्रचंड प्रताप आहे तो हे आहे का. त्याने दिग्मंडळ जिंकले समुद्रावर अंकित राज्य केले नानाविध भोग भोगले जे नाही ते केले सुरवरी दिग्मंडळ जिंकले सगळी पृथ्वी काय केली जिंकली. पृथ्वी दिग्मंडळ सर्व दिशा समुद्र वलयांकित पृथ्वीचं राज्य केलं. समुद्र सहित आपल्या ताब्यात एवढं राज्य नानाविध भोग भोगिले. एवढा मोठं राज्य म्हणजे काय भोगायचं राहिलं. नाना प्रकारचे भोग भोगिले एवढे भोग भोगले महाराज भरतानी नाही देखील सुरवरी इंद्रादी देवांना सुद्धा ते भोग भोगायला मिळालेले नाही. काय भोग होते अनुकूल स्त्रिया पुत्र अनुकूल मंत्री पवित्र अनुकूल राज्य सर्वत्र ते त्या गेले विचित्र नाना भोग. अनुकूल स्त्रिया नुसत्या स्त्रिया नाही अनुकूल स्त्रिया कारण स्त्री प्रत्येकालाच असते पण अनुकूल स्त्री अनुकूल स्त्रिया अनुकूल पुत्र पुत्र सुद्धा काय आहे. अनुकूल शब्दाचा अर्थ काय आहे आपल्या इच्छेतून बाहेर नसणारे. महाराज असे माणसं आहेत की त्यांचं सगळ्यांना घरच्यांना वाटतंय की आता हे जर म्हणाले ते काम करायला लावले ते नक्की आपल्याला तोट्यात येणार आहे. पण अनुकूल एवढे असतात की सांगितलं ते पुन्हा खडबडच नाही. अशा प्रकारचे अनुकूल स्त्रिया अनुकूल पुत्र अनुकूल मंत्री मंत्री सुद्धा काय आहे अनुकूल आहेत. तर पवित्र सगळे काय आहेत पुन्हा पवित्र ही आहेत. अनुकूल राज्य सर्वत्र राज्य अनुकूल आहे वर सर्वत्र राज्य पण एवढे महाराज नाना प्रकारचे भोग पण विचित्रता भारताची पहा त्यागिले सगळ्याचा काय केला त्याग केला. त्याग ऐसे भोग भोगिली या पाठी सांडोनी वलयांकित राज्य सृष्टी स्वयं निघाला जगजतीन स्वहित दृष्टी हरी भजनी. ऐसे भोग भोगिली या पाठी असे भोग भोगले सगळे आणि भोगल्यानंतर काय केलं सांडोनी त्या सगळ्याचा काय केला देवनी जोग अवघा भोग. पुन्हा अवघा म्हणण्याचं गादी पण नाही घेतली सगळं झोपायला आहे का नाही अवघा भोग भोगिला. तर तुकोबारायचं वर्णन करत असताना सुद्धा निळोबारायांनी असंच केलंय प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली भोगोनी त्यागिली. मला तुम्हाला एक सांगू का न मिळता त्यागणं वेगळं भोगून त्यागणं सगळ्यात काय
अवघड आहे. हुकूम त्यागणं सगळ्यात अवघड आहे. तुम्ही पहा, काही काही लोक श्रीमंतीत होते, प्रारब्धवशात जर गरिबी आली तर पागल झाली बरं ते, पागल झाले ना, असे बसतात. तुम्हाला कळत नाही का मी कोण आहे, मला हे बाल पागल मध्ये पहिला जो अधिकार गाजवलेला आहे तो आज पागलपणात ते असे लोकांवर गाजवतात. लोक म्हणतात काय झालं नाही, असे काय करायचे आहे का नाही. असं लोक म्हणते ते काय झाले, पागल होतात माणसं. एवढं सोपं थोडे भोगून त्यागणं, म्हणून भोगवणी त्यागेली. समुद्र बोलयांकित राज्य, सगळं काही. आणि भगवत प्राप्ती करता हरीच्या भजनावर दृष्टी ठेवून निघाले ते परत. जे राज्य वैभव भोगिती त्याशी कदा न वेगा विरक्ती, भरती केली नवल काचीन शिवला श्रीपती भोग त्यागे. राज्य वैभव भोगिती त्याशी कदा न वेगा विरक्ती. काय झाले काय नाही, काय झाले आपलं आपलं कसं झालंय काय माहिती. म्हणजे माझं तरी मी सांगेल, अरे संतांचे स्पष्ट प्रमाण आहे. तुकोपराय असो, ज्ञानोपराय असो, नाथ महाराज सगळे संतांचे स्पष्ट प्रमाण येतं. आणि संतांचे प्रमाण म्हणजे अनुभवातले येते, अनुभवातले हे का नाही, असे स्पष्ट प्रमाण आहेत. तरी त्याच्यातून आपण म्हणतो सोडून दिल्या जमतंय का, हे करणं लागतंय, ते करणं लागतंय. हे आपलं पाप नाही, हे महापाप आहे. हे पाप नाही नुसतं. बघ ठीक आहे, त्याचा आता संसारात मार्गी लागला नाही तो त्याचं ठीक आहे. मला नाता वेळी झाले म्हातारे सुद्धा म्हणते सोडून दिल्या थोडं जमत असते. जीवाजीव येतो, करणंच लागतंय पोटासाठी. दिवशी आता निघलाय तो वक्ता राहून बाबा पाहिजे. बाबा काय बोलायचे तुम्हाला आम्ही गेलो होतो, मला आपल्याला शब्द सांगणे शक्य नाही, पण सांगू द्यायचे. ते म्हणजे जे म्हातारा सोयरीक करते त्याच्या सगळ्यांच्या सोयरी लग्न झाले पोरायचे पोरीचे, आणि ते म्हातारा सोयरीक करते त्याला रानात न्या, उघडं करून झाडाला बांधा, मग चटके द्या. तसे देऊ नका. अरे मातीत जीवन चाललंय तरी तू वाकायच्या काय करायला. भजन कर, हरी हरी म्हण, विठ्ठल विठ्ठल म्हण, काहीतरी भजन कर, आहे का नाही. अशा प्रकारचे राज्य वैभव भोगिती त्याची कथा न विरक्ती. खरंच कदाचित त्यांना काय येणार नाही, कधीच नाही, अशक्यच आहे. विरक्ती नव्हे. म्हणून भरती केली नवल ख्याती. म्हणून भरतानं काय केलं, ख्याती केली, ख्याती नवल केलं. काय शिवला श्रीपती भोग त्यागे, भोगाचा त्याग केला. आणि मग काय केलं, श्रीपती शिविला, लक्ष्मीचा पती असलेल्या भगवंताचं सेवन केलं. तो त्याने गौतम बुद्धानं संन्यास घेतला आणि साधन केलं जंगलात. आणि साधन केलं मग संन्यास घेतला. संन्यास घेतला ब्रह्मज्ञान झालेलं. पण त्या संन्यासाचा एक नियम आहे, म्हणतात की पहिली भिक्षा घरी मागावं लागते. पहिली अहंकार जाण्याकरता घरी मागावं लागते. आणि दारात भिक्षा मागायला, भिक्षा म्हणजे ही राजा होते महाराज, राजा स्वतःची पत्नी भिक्षा घेऊन आली. बायको, बाईचा काय अधिकार असेल मला देवाला माहित. त्या बाईनं सांगितलं कुठे गेलतात, विचारलं कुठे गेलतात, म्हणजे जंगलात गेलतो. म्हणजे कशा करता, त्या बाईची प्रश्न पहा, कशा करता गेलतात. गौतम बुद्धांनी सांगितलं देवाचा शोध घ्यायला गेलतो. घेतला का देव, म्हणजे घेतला. म्हणजे कुठे येतो, त्या बाईने प्रश्न विचारला कुठे येतो. ते म्हणले असा कण नाही की ज्याच्यात तो नाही, सगळीकडे भरलेला आहे. म्हणले ती म्हणली जगात, म्हणजे सगळीकडे. ती म्हणजे जंगलात म्हणजे आहे, गावात आहे, राज्यात आहे, घरात. तिने विचारला प्रश्न, घरात म्हणजे घरात आहे. मग तिनं प्रश्न विचारला, घरात जर देव आहे तर जंगलात गेलेच कशा. प्रश्न पटाय का आपला हाच प्रश्न आहे ना. घरात जर देव आहे तर जंगलात गेलेच कशानं. महाराज ते आता ते ज्ञानी होते, त्यांनी सांगितलं घरात देव आहे हे खरं आहे, पण घरात देव जंगलात गेल्यावर कळालं की घरात देव आहे. घरातला देव कळण्याकरता कुठं जावं लागलं, जंगलात जावं लागलं. हे घरात नव्हतं कळत, हे घरातला देव कुठं कळाला, जंगलात गेल्यावर कळाला. आपण महाराज साधकही नसतो आणि सिद्धाची भूमिका भोगू पाहतो, म्हणून आपल्या बेजारी नसतो साधक सुद्धा. आणि भूमिका कोणाची भोगायची असते, आपल्याला सिद्धाची भोगायची असते. आणि महाराज सिद्ध महात्म्याचं काय नुकसान होत नसतं.
त्यांचं काय नुकसान होतं? त्या दिवशी मग तो तरी घरात एक उदाहरण दिलं तुम्ही की एखादा करोडपती माणूस आहे, अब्जावधी माणूस आहे, मला त्याचं पोरगं ₹1,00,000 नाश्ता करताय का नाही? म्हणजे मी तुम्हाला सांगतो मग एका पुण्याला एक माणूस होती म्हणे मला आमचे पोरं नाश्त्याला 50-50 हजार रुपये खर्च करतात. काय वाटतं त्या लोकांना? आपल्याला लय वाटतं. मला सांगा, एखादा जर ₹1,00,000 नाश्त्यात घालत असेल तर त्याचं पाहून आपल्याला घालता येतील का? आपल्याला तो ₹1 जमा करावा लागेल. तसं सिद्धाचं क्रिया म्हणजे नाश्त्याला करोडो घालणे. ते कोणाला आशीर्वादही देतील, ती कुठं चालत राहतील, ते कुठं बसलेले दिसतील. आपलं तसं चालतंय? आपल्याला तर ₹1 काय करावं लागणार आहे? सोडावंच लागणार आहे. झाली स्वच्छाची विधी, इच्छाची विधी झाली. त्यांची इच्छा काय म्हणते? झाला समाज. त्यांना काय म्हणतो? तो करीत येतुली पूजा, तो बोले तो जपू माझा. तो करीत येतुली पूजा, तो करतो तीच माझी पूजा, तो बोलतो तोच माझा काय होतो? जप होतो. आणि आपल्याला हे आपण ग्रंथातून ऐकतो आणि आपण ती स्थिती भोगायचा काय करतो? मग प्रयत्न करतो. पण ती स्थिती भोगण्याकरता मग साधन करावं लागतं आणि मग काय पर्यंत जावं लागतं. अशा प्रकारचं आहे. राज्य भोग महाराज विरक्ती कदा नव्हे, भारतानं नवल केलं. मग श्रीपती सेवेला त्याग करून तो तेनेची जन्मेदान व्हावा मोक्षाशी आरोहण परिज आले जन्मांतर कारण तेही वेदांत. त्या जन्मात त्यांना मोक्ष मिळणार होता, पण जन्म मिळण्याचं कारण घडलं जन्मांतरण. कारण पुन्हा दुसरा जन्म मिळायचं काय घडलं? कारण काय कारण घडलं ते ऐका. सन्निहित तो सन्निहित प्रसूती काळी मृगी जळ प्राशिता जळी ऐकोनी पंचननाची आरोळीने उडाली तत्काळी आती सातराने. सन्निहित प्रसूती काळी ज्या हरणिणीचा प्रसूत काळ जवळ आला, सन्निहित जवळ आलेला प्रसूत काळ, आणि ती पाणी पिऊ लागली. तिने सिंहाची आरोळी ऐकली आणि सिंहाची आरोळी ऐकल्यावर ती पळाली, उडी मारली. कशी उडी मारली? आती सतराने. सतराने उड्डाणे. सतराने म्हणजे 16 आण्याच्या पुढं 17ने शब्दाचा अर्थ आहे जोराने. आवेशाने तिने उडी मारली. भीतीने घाबरली. दाके गर्भूतीचा पडता जळी भरत स्नान करीते काळी देखोनी कृपाळू कळवळेन काढी तत्काळी दयाळू ते. मला त्या धाकानं उडी मारली आणि उडी मारल्यामुळे जोरात प्रसूती काळ जवळ आलेला होता. तिचा गर्भ काय झाला? खाली पडला. आणि गर्भ खाली पडल्यावर ती मागे आली नाही, ती पुढे निघून गेली. भरत तिथं स्नान करत होते. भरत स्नान करीते काळी देखोनी कृपाळू कळवळी. कृपा आली, कळवळले मनात आणि तत्काळ गेले. दया आली, मृगी नयेची परतोन मातृहीन हे अति दिन भरत पाळी भूतदयने सुगम ममता पूर्ण वाढली. ती हरणी वापस आली. महाराज भरताला दया आली आणि भरतानं काय केलं? त्या हरणाच्या बाळकाला दयेनं घेतलं आणि त्या हरणावरचं प्रेम भरताचं वाढलं. स्नान संध्या अनुष्ठान करिता मृग आठवे क्षण क्षण आरंभ केल्या जप ध्यान मृगमय मन भरताचे. आंघोळ करताना, पूजा करताना, अनुष्ठान करताना सारखं ध्यान भरताला कोणाचं येऊ लागलं? हरणाचं येऊ लागलं. वेळोवेळ आठवी मृगमय मन झाले. तसं मनच हरण स्वरूप झालं. आसनी भोजनी शयनी मृगाठवे क्षणी क्षणी मृग नद्या कथा नयनी उठे गद गदून ध्यान त्यागे. आसनी भोजनी शयनी खाताना झोपताना आसनावर बसल्यावर हरणाची आठवण. हरणाचं ते बालक दिसलं नाही. गजबोजो आणि ध्यान त्यागे उठे. ध्यानात बसलेले त्या ध्यानाचा त्याग करायचे आणि गडबडीने उठायचे. कशामुळं? हरणामुळे. ममता बैसरी मृगापाशी मृग वना गेला स्वइच्छेशी त्याचा ठेवता भरतशील काळ आकर्षित आहे. त्याचं प्रेम कशावर बसलं? हरणावर बसलं. आणि तो हरण काय झालं? ते मोठं झालं. मृग वना गेला स्वइच्छेशी. किती बायको घेऊ आता त्याचे पंख फुटल्यावरती काय जन्मात मृग वना गेला त्याची इच्छा आहे ना. मृग वना गेला स्वइच्छेशी त्याच्या इच्छेत तो वना गेला. त्याचा खेदू करिता भरताशील भरताला त्याचा खेद करू लागले. आणि त्याचाच काळ चालला. एवढं अनुकूल स्त्रिया, अनुकूल राज्य, सगळं पुत्र अनुकूल सगळ्याचा त्याग केला.
म्हणून पहा, या लागी साचाची जाण ममतेपाशी असे मरण जो निर्मम संपूर्ण त्याशी जन्म मरण स्पर्शना. म्हणून नाथ महाराज म्हणतात ममत्वाची थै तिथं मरण आहे. ठीक आहे? ममत्व महाराज ममता मारायची असेल तर भक्तीचा आश्रय करा संतांनी सांगितलं. पुढे भक्ती नाही. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा मग ती म्हातारी मेल्यावर भक्ती आली ना आलं, ती बहीण आली ना आलं. तर कोणती बहीण आली? किती कठीण आहे महाराज. अगोदर बोधपुत्र, अगोदर ज्ञान आणि ज्ञानाच्या नंतर खरे भक्तीला काय होते मग? ज्याच्याजवळ ममत्व नाही त्याला जन्म मरण नाथ महाराज म्हणतात स्पर्श सुद्धा करत नाही. याच्यावर कुठलीच काय नाही, चित्ता नाही, ममत्व नाही. भरत तपिया पोरांगे तेत काळ काही शनिरे गे भरता संधी पावनी वेगे मृत्यू योग्य पावला. महाराज भरत तपस्वी होते. जरी त्या हरणाचं प्रेम झालं तर काळ तिथे यायला हिंमत आहे काळाची. महाराज काय काय परमार्थ करत असताना परमार्थातून पदच्युत जरी झाला तरी त्याचा नाश होत नाही. पण तो अंतःकरणातून एकात्मतेनं काय करणारा पाहिजे? योग भ्रष्टाचं वर्णन केलंयच ना महाराज. खरा जर परमार्थाचा साथ जरी असेल ना तर त्याच्या देहाच्या इच्छा सुद्धा देव पूर्ण करतो. तो कोबर आहे म्हणतात. प्रसिद्ध अभंग आपण दररोज म्हणतो काय? माझ्या विठोबाचा आपणची देव पुढचं काय? पढिये देह भाव पुरवी वासना. आणि तिच्यापाशी आले पण ये देह त्याच्या देहाच्या भावना सुद्धा ज्या आवडतात त्या पुरवी आणि वासना पुरवी. अर्थातच साधकाच्या वासना आणि देहाच्या क्रिया देव सोडून दुसऱ्या नसतातच. नाना रोगियाची वासना पोखून नाथ महाराजांचा दृष्टांत आहे. खरा वैद्य तोच वावडच नाही, वावड नाही. करी तुझशी करवती आणि नामी होती पंचानन वैद्य. तो पंचानन म्हणजे सिंहासारखा काय काय असं महाराज मागे ते देऊन यानं वाचली रसज्ञ रस मागे ते देऊन यानं जे त्याला आवडतं ते देतो तो. अशा प्रकारचं आहे का नाही? घरी तुझं स्वीकारवत करविती आणि कर तू जेवढी करते अनेक नामे यातून किती पाप करायचे तर म्हणजे याचा अर्थ ती पाप करण्याकरता नाही बरं का. म्हणून त्याच्या जर चूक बोली नाही एखाद्या वेळेस घडतं साधक. मला युद्ध आहे, युद्ध आहे, युद्ध आहे. त्या युद्धात कधी कधी शत्रूचा पराभव होतो, कधी आपलाही होतो. चालूच राहत. हजार वेळेला पराभव होतो साधकाचा. ते काही एवढं सोपं थोडंच आहे. पुन्हा पडायचं, पुन्हा उठायचं, परत चालायचं, परत उठायचं, याही वाट चालत अशी. रात्रंदिवस काय करावं लागतं? युद्धच करावं लागतं. हा तिथं काळ कस काय येईल महाराज? याशी आता मरण कैसे ममता संधी पाहून योग्य मृत्यू दोघे पावला. त्या प्रेम आणि त्या प्रेमातच त्याचा हरणाच्या प्रेमातच मृत्यू झाला. त्याशी आता मरण भरताशी मृगाचे ध्यान भरतास देहाशी आता मरण भरताशी मृगाचे ध्यान तेने मृग जन्मे आपे पावे आपण जन्मांतर कारण झाल्याशी. देहाशी मरण येत असताना भरताला त्या हरणाचं ध्यान लागलं आणि त्याच्यामुळे त्यांना हरणाचा पुढचा जन्म मिळाला. कृपेने केला जो संगो तोची योग या योग भंगो. याला की दोन्ही संगून तो अभंगो साधक. कृपेने केला जो संगो. महाराज कृपेने का होईना संगती केली तर ती संगती साधकाला काय घडते? घडते. म्हणून तुकोबराचे प्रमाणे नये इच्छू सेवा स्वइच्छा जगाची अवज्ञा देवाची घडे येणे. आपल्या इच्छेनं साधकानं देवाची सेवा जगाची सेवा करावी असं मनात सुद्धा आणलं. देव सेवाच ईश्वर सेवा हे नाश होईल हे सिद्धाचं काम आहे. जगाची सेवा सुद्धा करणं कोणाचं काम आहे? साधकाचं नाही. साधकाचं काम आहे खावणी काय खावणी विठ्ठला हळवळ. साधकाचं काम आहे लोकमान वमना समान मानने एकांती राहणे
विठोसाठी हे साधकाचं काम आहे. त्या दिवशी आपला विषय झाला. तर मावदेव तुमचं बाबा म्हणले मावदेव नाही म्हणलं काय बाबा लई कुठं नाही द्या असा आमचा विषय चालला होता. ते म्हणले नामदेव महाराजांनी केलं आपल्या ज्या परंपरेने केलं ते. मी म्हणलं नामदेव महाराजांनी मावज्या केल्या पण जीव होता मावज्या. त्यांनी मावज्या कधी केल्या? त्या मावज्या जेव्हा कोण होता? देव होता. आता मग जीव मिळवायचा तो पंक्ती बसलेला पुन्हा त्यांनी मावज्या करायला टाईम घातला काय? ठीक आहे नाही पण मला दिवस दिवस गप्पात टाईम घालतो म्हणजे मी तरी तुम्हाला सांगा हे चिंतन त्याच्यामुळे आपलं आपण असं चिंतन करत राहिलं का याचा कधी ना कधीतरी आपल्या जीवनावरही काय होईल ग्रंथाचं चिंतन त्याच्या करता असतं. शतएकातरी जन्माच्या शेवटी कृपाळू वा पोटी येईल दया. येईल ना कधीतरी भगवंताला आपली दया येईल नाही का नाही. काय म्हणत असं म्हणते महाराज साधकाला कुठे ना म्हणून निरोबरायचे अभंग आहे बा. शांती क्षमा दया त्या हे नका पण धरी राहा. नको आम्हाला तर तुमची शांती नको, तुमची क्षमा नको, तुमची दया नको. शांती क्षमा दया नको. आम्ही साधे घेतो नको आम्हाला. नको आम्हाला नको आम्हाला. याला त्यांनी कुठलंच वाढवलं नाही, कुठलंच काय नाही, काही नाही. उद्धव बाबा झाले, नसराम बाबा झाले, विष्णू याला त्यांनी काय केलं? काहीच वाढवलं मला नाहीचे लोकांनी. त्याची इच्छा आहे, त्याची इच्छा. मला तुकोबरायचे शिष्य कोण होते? शिवाजी महाराज. गुरु म्हणत होते तुकोबरायला. तुकोबरायच्या शब्दाच्या बाहेर नव्हती. बरोबर आहे की नाही? तू आणि राजा होते. तुकोबरायचं सांगितलं असतं राजे माझ्या पांडुरंगाचं मंदिर गावागावात बांधा. तर शिवाजी महाराजांना बांधलं नसतं. चिरेबंदी मंदिर बांधले असते महाराज. काय कमी होती? काय कमी होती तिथं? काहीच कमी नव्हती. जिथं 250 तोळ्याचं सोन्याचं सिंहासन त्यांना बसायला होतं त्यांच्याकडे काय कमी होती? 32 तोळे. किती होतं काम काय? असं काहीतरी होतं पण सामान्य होते. 32 तोळ्याचं होतं. 32 तोळ्याचं आहे किती? 32 तोळ्याचा हत्या करायला तो 32 तोळ्याचा हो ना. पण जाऊ दे. पण सिंहासन 250 तोळ्याचं असं एवढं मोठं होतं ते. आणि मला जेवढे मोठे तो राजा होते ते त्यांनी काय केलं नसतं. पण स्वतः ते देवाचे देऊळ होते जे मंगले चित्ताशी आहे तेवढं केलं नाही. गुरुजींना नाही. कोणच नाही. कारण मला हे असंच आहे तो गुंतला की देव सुद्धा ते परमार्थिकाची झालर टाकून साधकाचा नाशच करतो. परमार्थ टाकतो झालर परमार्थिकाची पण खरा काय करून टाकतो मग असंच. हे एक महात्मा होतो बघा. त्याचं नाव आठवण ते याला राहायचे जिथं भगवंतानं कालिया दहनाची लीला केली. कालिया डोहो कालिया यमुनीच्या तीरावर तिथंच राहायचे. आणि मला भजनानंदी 24 तास भजन मोठ्या एका वृक्षाखाली राहायचे भजन करायचे. आता कीर्ती एक माणूस जेवण त्यांना निवून द्यायचा. कीर्ती वाढली त्यांची. नंद्याची कीर्ती वाढत राहते आहे का नाही. मला कीर्ती वाढली मग लोक हळूहळू हळूहळू येऊ लागले. मग थोडं प्रवचनही चालू झालं. लोकांना उपदेशही करू लागले. मग त्यांच्या मनात एक दिवस आला की आपण आता तर मरणारच आहोत. पण इथं लोक भरपूर यायला लागले. आपण जर कालिया डोह बांधला तर म्हणजे मंदिर काय भगवंताचं तिथं ते घाट बांधणं थोडं विस्तार केला तर इथे येणाऱ्या लोकांच्या सुविधा होती. म्हणून मग त्यांनी सांगितलं बाबा माझी अशी अशी इच्छा आहे. मला जागीच ते सगळी तयारी झाली. कोणा सिमेंट, कोणा विटी, कोणा गिटी, कोणा पैसे जेवढं मटेरियल लागणार तेवढे लोक आले होते. मोठे लोक काही जागीच झालं. एक माणूस असा भेटला म्हणला कोणीच काय करू नका तुम्ही फक्त करून घ्या अख्खा पैसा मी लावतो. किती लागले? 1,000 रुपये लागले. मला आता झाली तयारी. मग त्यांनी काय सांगितलं ठीक आहे म्हणजे पुन्हा परवाला मीटिंग होईल म्हणजे आपली आणि मटेरियल आणायचं लगेच असं त्यांचं ठरलं. झालं. संध्याकाळी बसणार बसले. डोळे लावले. दररोजचा नियम बसणार बसले. बसतात मला रात्र बसणारे महात्मा. आजही 85 वर्षाचा म्हातारा आहे. सकाळी 4 ला बसणार बसतात तर संध्याकाळी 4 पर्यंत पाणी नाही, उठणं नाही, लगे नाही, बैरिक्षा नाही, काहीच नाही. सकाळी 4 ते संध्याकाळी 4. आजही 85 वर्षाचं वय आणि 1 वाजता झोपतात आणि 3:30 उठतात, 3:30-4 उठतात आणि ते म्हणतात की मी खूप आळसी आहे, लय झोप येते. 1 ते 4 म्हणजे 3 तास झोपतात. ते म्हणतात ते उठणं आहे का ते म्हणजे असे
आहेत माझे. मग ते बसले ध्यानाला असं लावलं. मग ते देवाचं चिंतन ते दररोज आता एकाग्र व्हायचे. त्या दिवशी येऊ लागलं की मग पायऱ्या कोणी कोणी करावं, मंदिर कुठं बांधावं, इटा कुठं सांभाळ, म्हणजे आपलं सिमेंट टाकायला इथं राहणार काय नाही, पत्राचं थोडंसं काय करावं लागेल. मला प्रयत्न केला 12-1-2 वाजली. अशा देव हे ध्यानात ठेवलेलं. ते म्हणले का रे तो मग याच्यात बोलवायला का, रात्रीच तिथून निघून गेली आणि दुसरीकडे जाऊन भजन करू लागले. आता तिसऱ्या दिवशी लोक आले तर बाबाच नाही. पाहिले शोधायले विचारत 8-10 दिवसाला मिळायला लागला. पुन्हा तिकडे कुठेतरी लांब जाऊन भजन. तिथे गेले लोक. सांगितलं बाबा आम्ही सगळी तयारी केली, तुम्ही. त्यांनी सांगितलं मी तिथं आता येणार नाही. आणि सांगितलं तुम्हाला यावं, चला तिथं. आमचा या लोकांना आनंद मिळू लागला. ते म्हणले येतो गड्या, पण एका अटीवर काय, कालिया डोह बांधायचं नाव पुन्हा काढायचं. कारण ते म्हणजे बांधायच्या अगोदर इटा देवाचं भजन करू देईन तर बांधल्यावर काय होणार आहे, म्हणजे किती अवघड आहे, हे सोपं नाही. म्हणून आता बांधलं नंतर पण ते महात्म्याचा विषय. हरी भाऊ जागा बांधायची नाही म्हणत होते, जागा राहतच. हा ना, कारण गेलेली जरी कृपेनं क्रियाच वाटत असली तरी ती क्रिया काय करते, माणसाचा शेवट असंच करते. जेव्हा तुम्ही ते सांगितलं तुम्हाला काम करून घेतल्यावर पुन्हा हाच काय करतो, शक्ती काढून घेतो. कृपेने केला जर संगू तोच योगी योग भंगू. कृपेने जरी संगती केली तरी तो साधनाचा काय करणार आहे, भंग. योग म्हणजे साधकाचं साधन भंग करणार. यालागी जो निसंगून तो अभंगू साधक. कोणताच संग जो करत नाही तो खरा न भंगणारा काय आहे, साधक. मृगाचे स्मरणे निमाला, यालागी तो मृग जन्म पावला. जो कृष्ण स्मरणे निमाला तो कृष्णाची झाला ते आणती. मला असंच कृष्णाचं चिंतन करत मेला, कृष्ण झाला. हरणाचं चिंतन करत अंतीची आमती नाही का नाही, अंतकाळी जी म्हणती त्याची प्राणी या जाणगती. याला जी दिला की श्रीकृष्ण केसरी नाव रात्री स्मरावा. मला अंती जे स्मरण येतं तीच गती प्राण्याची होते. म्हणून आहो रात्रंदिवस देवाचं स्मरण करावं, कारण कोणता क्षण शेवटचा असेल सांगता येत नाही, आहे का नाही. परिमृगदी माऊलीची कशाची बोलली बा, हे कोणत्या वेळेला तृतीयची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातीची, आहे का नाही. परिमृगदी हे जाण करताशी श्रीकृष्ण स्मरण. पूर्वी जे केले अनुष्ठान ते अंतर जाण कदा नेदी. महाराज पण जरी हरणाचा देह मिळाला तर पहिलं ज्ञान म्हणजे झालं नाही बरं का. हरणाच्या देहात ते ज्ञान होतं. योग भ्रष्टाचं वर्णन करत असताना 6व्या अध्यायात वर्णन केलंय. योग भ्रष्ट जरी झाला, भ्रष्ट म्हणजे त्या नाही ते पद प्राप्त झालं तरी त्याचा नाश होत नाही, अशा प्रकारे. आता आपण या देहात जे भजन केलंय, देव कोणताही मिळू द्या, त्या भजनाचा नाश होत नाही. हा ज्यावेळेला मानव देह मिळतो त्या वेळेला ते भजन काय येतं आपल्याला, तिथं आम्ही येतं. योग भ्रष्टाचं भजनाचा नाश झाला असता तर जन्मोजन्मी साधन करताच आलं नसतं, आहे का नाही. म्हणून असं आहे मृगदेही जाण भरताशी श्रीकृष्ण स्मरण. परी केले जे अनुष्ठान ते अंतर जाण कदा निधी. हरणाच्या देहात कृष्णाच्या स्मरणाला अंतर नव्हतं. मागोता तिसरे जन्मे पाहे तो जड भरत नामला आहे. तेथे तो निर्ममत्वीर आहे, तेने होय नित्य मुक्त. पुन्हा त्यांना महाराज तो देह पडला, हरणाचा मनुष्याचा देह मिळाला. त्यातही त्यांचं नाव जड भरत, त्यांचं नाव भरतच ठेवलं होतं. पण जडासारखे राहू लागले म्हणून त्यांना लोक काय म्हणू लागले, जडवत. संसाराच्या हकामीच नाही, अशा प्रकारचा. त्याने तो निर्ममत्वीर आहे. आणि मग कोणाशीच ममता राहिली नाही, कोणाशीच ममत्व. त्याने तो होय नित्यमुक्त. आणि मग निर्ममत्व झाल्यामुळे ते काय झाले, तिथं नित्यमुक्त झाले. बहुता जन्मेची उणीवी येणे जन्मे काढली बरवी. निजात्मा हाकडून जीवन परब्रह्म पदवी पावला. बहुता जन्मेची उणीवी, अनेक जन्माची उणीव राहिली होती त्या जन्मात भरून काढली. आता काय असते माहितीये का, साधकाला एखाद्या वेळेला साधकाला एखाद्या विकारात पदच्युत करणं, आहे का नाही, हे देवच करतो. कारण तो खाली पडलेला तेवढ्या वेगानं पुन्हा जास्त जोरानं वर चालत असतो.
माऊली ज्ञानोबाचा मला चेंडू जमिनीवर हाणायचा, तो जमिनीवर खाली आणण्यासारखा वाटतो, पण जेवढ्या जोरात हाणला तो तेवढ्या जोरात काय जातो, उंच. तसा देव साधक रूपी चेंडूला एखाद्याला खाली आपटत असेल, पण त्या आपटण्याकरता नसतं, त्याच्यापेक्षा त्याला उंच वेग देण्याकरता असतं. हे काय अशा प्रकारची भगवंताची महाराज साधकावर काय असते, कृपा असते, आणि त्याच्या कृपेत तो नाश कस काय होईल. खऱ्या साधकावर त्याची कृपाची, पण ते खाली पाडल्यासारखं वाटतं. महाराज आपण रस्त्यानं पंढरपूरला चाललो, 300 किलोमीटरचं अंतर आहे, एखाद्या वेळेला उतारानं चालला, चढायला लागला, रस्ता वळला, इकडे गेलेला वाटला, पंढरपूरच्या विरुद्ध दिशेला चाललेला वाटला, तरी तो मार्ग कमीच व्हायलाय. खऱ्या साधकाचा मार्ग काय व्हायलाय, कमीच व्हायलाय. हो पंढरपूर इकडून चाललंय, रस्ता तर इकडं, चिंता करू नको, पुन्हा असा वळणारच आहे. यार ते रस्ता या फक्त एक पाहिजे, ध्येय पंढरपूरच पाहिजे आणि रस्ता तोच पाहिजे. आपण जरी रस्त्यात ते चाललो तर आपलं ध्येय कुरडूवाडी मधातच अडकला, कोण जेवायला गुलाबजामू गेले की तिथंच बसला 2-3 महिने खा. आय साहेबांनी 3 महिने जेवू घातलं, गेलं ना पुढचं. ध्येय ते पाहिजे, निश्चय तसाच पाहिजे, आणि आलेल्या अडचणीवर मात करून पाऊल टाकण्याची काय पाहिजे, तयारी पाहिजे, इच्छा पाहिजे. अशा प्रकारचं आहे. मागोतार्जन अनेक जन्मातली कसर या जन्मात भरताना मात्र आता काय केली, मग भरूनच काढली. आणि मग परब्रह्म पदार्थ ऋषपुत्र उत्पत्ती शतबंधुदान निश्चिती, त्यात हे ज्येष्ठाची स्थिती उरल्याची गती ती ऐका. ऋषभ देवाला जे 100 मुलं झाले होते, त्यात मोठ्या भरताचं चरित्र आपण ऐकलं. आता उरलेल्यांचं बाकीचं काय झालं, त्यांचं काय झालं, तर ते नाथ महाराज म्हणतायत ऐका. आता बरोबर 9 वाजता 9 वाजता ज्ञानेश्वरी, 9 वाजता ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाची सुरुवात होईल. तो खेळ चालू द्या. आता 9 वाजता घेऊन या. खंडाधिपती 81 जण स्थिती कर्मा भागी होती प्रवर्तक. 9 जण जे होते ते 9 खंडाचे अधिपती करून दिले. आता सगळंच राज्य होतं, 9 खंड पृथ्वी, त्याचे ते अधिपती राजे केले. आणि 81 जणांची जी स्थिती होती ती कर्मगोती होती, प्रवर्तक कर्म मार्गी, ते कर्म मार्गात प्रवृत्त होते. उरले जे 9 जण सकळ भाग्याचे भूषण, ब्रह्मज्ञानाचे अधिष्ठान ऐक लक्षण दयाचे, ते 81 कर्म मार्गात गेले. पण 9 जण जे उरले ते पुन्हा 9 जण ब्रह्मज्ञानाचे अधिष्ठान, ब्रह्मज्ञानाचे काय होते, अधिकारी होते. ऐक लक्षण, त्यांचं लक्षण ऐका. ऋषभ कुळे कुळदेव स्नेह सूत्रे विनदैदिप्य, 9 जण सोय सद्रूपन सायुज्य स्वरूप प्रकाशक. हे 9 बंधू म्हणजे वृषभ देवाला मला तेलवाती शिवाय प्रकाशित करणारे होते, स्वयं प्रकाशित करणारे असे ते महात्मे होते. स्नेह सूत्रे विनदैदिप्य, यालाची गरज नाही, आणि सूत्र म्हणजे वातीची गरज नाही. सूर्याला कुठं वातन ते लागते, तसं ज्ञानी महात्म्याला प्रकाशित होण्याकरता काय सामान्य प्रकाशाची गरज लागते का. असे ते 9 जण होते महाराज. सायुज्य स्वरूपाचा प्रकाश करणारे, आत्माभ्यासी परिश्रम करून निर्शले कर्म, याला किती आकृताश्रम निज विश्रम सोय झाले. आत्माभ्यासी परिश्रम, खूप कष्ट घेतले त्यानं आत्मज्ञानाच्या अभ्यासामध्ये, परिश्रम घेतले. आणि परिश्रम घेऊन काय केलं, निरसिले कर्म, जे आपल्या कर्म होतं त्या आकर्माचा तर पहिलाच निराश केलेला, आणि परत साधन करून कर्माचाही काय केला, निराश केला. आणि असे नैष्कृत्य निष्कर्म स्थितीला ते महात्म्य प्राप्त झाले. शब्दबोधी सदोधी ब्रह्मज्ञान पारंगत शिष्य प्रबोधी समर्थन परमाद्भुताती दक्ष, त्या महात्म्याचं वर्णन करत असताना महाराज शब्दबोधी सदोदित, शब्दज्ञानात निष्पाद, ब्रह्मज्ञानातही पारंगत. काही शब्दज्ञानी आहेत पण ब्रह्मज्ञानामध्ये नसतात. शब्दज्ञानी तोपर्यंत शब्दज्ञानाचा तर आता काय आलेला आहे, उतरच आलेला आहे. शब्दज्ञानी म्हणजे करायचं नाही आणि फक्त काय करायचं, बोलायचं. ठीक आहे. कधी जावटीचे बोल हिंग क्षीर मिथ्या बोल, अशा प्रकार आम्ही लय सांगतो लोकायला, अन्नदानात महत्पुण्यम, पंगत नाही घालायचं, सांगायला काय लागतंय. अरे अन्न संसारा महिन्याची वारी करा, आम्ही 2-4 सालाला एकदा जाऊ, म्हणजे कसं सांगणार. शब्दज्ञानानं नुसतं पोट भरत
नाही. लोकरंजवणं होतो, मानमान्यता मिळेल, पण पोट त्याचं पोट भरत नाही. काय आम्हाला काय मिळणार? म्हणून अशा प्रकारचे पारंगत असून शिष्य प्रबोधनाविषयी समर्थ महात्मे असे ते होते. शिष्य परमाद्भुत अद्भुत चरित्र, अति दक्ष सुद्धा स्वतः ते काय होते? अति दक्ष होते. जे ब्रह्मविद्येचे चालते डिंब, त्याचे अवयव होते ब्रह्मकोंब, ते विद्येचे पूर्णबिंब स्वयंभ परब्रह्म. ब्रह्मविद्येचे अति ब्रह्मविद्येचे चालते बोलते पुतळे ते ज्ञानोबरायची अशीच होई. ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव होते सुखाचे कोंब, येर माणूसपणे भांब लौकिक बाबू. नाही काय? अशा प्रकारचे ते महात्मे. दस दिशा एकुची द्वारा भरोनी पांगुरणी मुनीश्वरा, वारा वळून कडदोरान बांधिला पुरा ग्रंथी रूप. मला ते महात्मे जे होते, ते महात्मे त्या मुनीश्वरांनी 10 दिशांना एकच द्वारा भरून पांघरून केलं. काय? कोणता द्वारा? ब्रह्माचा द्वारा. दुसरं काही 10 दिशा नाही. किंवा वाळा वळून त्याचा ग्रंथी रूप जसे वारा वळून कडदोरा बांधिला पुरा ग्रंथी रूप. आहे का नाही? मला वाळा वरून त्याचा ग्रंथी रूप एकच कडदोडा केला. याचा अर्थ योगाचं वर्णन. फक्त मुळियाना बंद पाहिजे आहे. 3 बंद आहेत ना, मुळियाना बंद, ओढियाना बंद आणि जालिंदर बंद. मूळ बंद. मूळ बंदात काय असतं? गुद आणि शिश्नाच्या मधात उजव्या टाचीनं दाबायचं, आहे का नाही? आणि डाव्या टाचीवर उजवी टाच ठेवून उजव्या टाचीनं दाबायचं, म्हणजे खालचा हवेचा मार्ग बंद होतो. इथून पुन्हा वर जाणारी हवा काय करायची? बंद करायची. आणि मग तो वारा मागात कोंडायचा. तो खालचा वारा आणि वरचा वारा दोन्हीची टक्कर होते. तो वारा असा मला एकमेकाला असा सगळा हात शरीरात काय करायला लागतो? जमा व्हायला लागतो. सगळा आत तो गोंधळ घालायला लागतो. आणि त्या वाऱ्यानं गोंधळ घालायला सुरुवात केली की शरीरातल्या सगळे नाड्याचे बंधन काय व्हायला लागतात? त्या हवेच्या वेगानं दाबानं तुटायला लागतात. अशा प्रकारचे ते बंद, आहे का नाही? म्हणून अशा प्रकारचं त्यांनी साधन केलं. आकाशाच्या ठाई अंबरत्व केले ते चिदंबर पायी एकची नवाही पांघरून. आकाश म्हणजे वृत्ती आकाश, त्याने मुक्ती कुंडलिनी शक्ती जागृत होते. ती नाभिकंठाच्या ठिकाणी 3.5 वेढे मारून बसलेली काय येते? कुंडलिनी शक्ती. ती कुंडलिनी शक्ती मग जागी होते. ती जागी झाल्यानंतर तिला भूक लागलेली असते, असं आहे ना. ती भूक लागल्यानंतर मग ती सगळे मांस, हाड, चर्म सगळं खायला लागते. मला ती एवढं मांस खाते शरीरातलं की नखातलं शोधून सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात ती मांस खाते. आणि मग सगळं मांस खाऊन झाल्याच्या नंतर ती काय करते? वरच्या भागाला निघते, नाही का नाही? आणि ती मधल्या नाडीनं जाऊन ती ब्रह्मारंध्रामध्ये जाऊन मृत्नी आकाशात जाऊन तिथं अमृताचा कुंभ आहे. आणि तो अमृताचा कुंभ उलटा करते. आणि तो अमृताचा कुंभ उलटा केला की मग तो त्या सगळ्या शरीरात तो अमृताचा प्रवाह वाहतो. आणि मग तिथून पुढे त्या योग्याला पुन्हा नव्या शरीराची काय होते? प्राप्ती होते. तिथून पुढे त्या योग्याचं जे नवं शरीर असतं ते लहान बालकासारखं असतं. तिथून पुढं मग तो एवढा हलका होतो की मला वारा त्याच्या पुढं वजनाला काय पडतं? कारण काय हलका होतो? ज्या कुंडलिनीनं त्या शरीरात पृथ्वीचा भाग ठेवलेला नसतो. सगळं मांस खाल्ल्यामुळे पृथ्वीचा भाग नाही. आणि मांस खाऊन शरीरातलं सगळं पाणी केलेलं असतं, म्हणून पाण्याचा भाग राहत नाही. आणि महाभूतामध्ये पृथ्वी आणि पाणी हे 2 भूत काय आहेत? जड जास्त वजनदार आहेत. आणि पृथ्वीचा आणि पाण्याचा अंश न राहिल्यामुळे त्या शरीरात हलकेपणा येतो. आणि मग तो वायू वेगाने आकाशाने चालतो, आहे का नाही? मग तिथून पुढे त्याला स्वर्गातलं शब्द ऐकायला मिळतात. त्याला जिथं बसल्या बसल्या कुठलंही पाहायला काय होतं? समुद्रापलीकडे देखील. स्वर्गापलीकडे देखील स्वर्गीचा आलेचू ऐके. थोडं काय सगळं म्हणजे सगळं वर्णन आलंय. थोडक्यात सांगितलं. माऊली ज्ञानोबरायांनी तर अधिकारापासून, आसनापासून कशा स्थानावरती आसन असावं इथून काय केलेली आहे? सगळी सुरुवात केलेली. अशा प्रकारचं ते योगाचं आहे. त्यांनी ते पांघरून योगाचं पांघरलं. प्राणापान वळून दोन्ही गाठी केली नाभीच्या ठाई, तो जीवग्रंथी सुटली पाहिजे त्याची नवा हे ब्रह्मसूत्र. प्राण वळून दोन्ही प्राण आणि अपान
हे दोन्ही वळले. आता आपण त्याचा सगळा विस्तार केलेला आहे. हे दोन्ही वळले, खालचा मार्ग वरचा मार्ग बंद करून आत वळले आणि मग काय केलं, गाठी केली नाभीच्या ठाई. नाभीमध्ये जी गाठ पडलेली होती ती गाठ त्यांनी सुटली, जीवग्रंथी सुटली पायी. तिलाच कोणती ग्रंथी म्हणतात, जीवग्रंथी, ती त्यांची सुटली. अशा प्रकारचे त्यांनी साधन केलं. त्याचे नाम आहे ऐकता जैसे परब्रह्म वैभवे निडारले निजानुभवे, त्याची सांगेन मी नावेन यथा गौरवे ते आहे. असे परब्रह्मामध्ये वैभवानं जे महाराज निष्णात झालेले आहेत असे जे महात्मे आहेत त्यांची नावं आता मी सांगतो. म्हणजे त्याचे नाम ऐकता कांपत काळ पळे मागुता संसारानुभवी माता नाम स्मरता दयाचे. त्याचं नाव ऐकून आम्हाला काय करायचंय वा, तर ऐकनाथ महाराज म्हणतात त्याचं नाव ऐकलं तर कांपत काळ पळे मागुता. त्याचं नाव ऐकलं तर काळ काय होतो, कापतच पळतो. दड 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 दूर 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 पळ सुटला कडे काळा वापुडे या रे, शिवनाम शीतळ मुखी शेविपा आपडे या रे, म्हणून असे. त्याचे नाव सांगे मी. त्यांची कीर्ती ऐकल्यानंतर संसारानुभवी माथा, त्यांचं नाव घेतलं तर संसार डोकं काढत नाही असं त्यांच्या नामाचं महत्व आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता अपेयम, ज्ञानदेव चतुराक्षरे जपहा करीतो सर्वज्ञ, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा ज्ञाता ज्ञान निजांग होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा, ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवाची होतो अखंड वदनी देतो. हे माऊलीच्या नामाचं तुकोबराय नामाचं महत्व आहे. त्याच्या नामाची कीर्ती ऐक सांगेन परीक्षिती, ज्याचे नामे आपले मुक्ती जाण निश्चिती व्हावी का. काय त्यांच्या नामाचं महत्व आहे ऐक म्हणजे परीक्षिती, तुला सांगते शुभाचार्य म्हणतात ज्यांचं नाम घेतल्यानंतर मुक्ती ताब्यात येते, मोक्ष ताब्यात येतो. ज्यांचे नामे आतुडे मुक्ती, मुक्ती आतुडे, पण पुन्हा एक शब्द वापरला निश्चित मोक्ष मिळतो महाराज त्यांच्या नामानं, निश्चित मोक्ष मिळतो. जाण निश्चिती, पण भाविका म्हणजे कोणी नाव घेतलं तर मिळत नाही, त्यात पुन्हा काय लागतो, भाविक लागतो. अरे भाविक लागतो. भाविक काय, भाविक शब्दाचा अर्थ काय आपल्या म्हणजे भाविक कसा लागतो, काय करावं लागतं, भाविक नाही. त्यांच्या नामातून भगवत प्राप्तीची इच्छा धरणं हे भाविकांना भाविक म्हणून भजन करणं. आणि मला जर आपण देवाचं नाव घ्या, संताचं नाव घ्या, आणि जर अपेक्षा विषय नाव देवाचं आणि अपेक्षा विषयाच्या, नाव संताचं अपेक्षा विषयाच्या, तर मग जी प्राप्ती सांगितली ती घडणार. डोंगरेजी महाराजाकडे एक माणूस गेला म्हणून भागवत सांगितलं, महाराज मी खूप वर्षाची भागवत करतोय पण भागवतात जे फळ सांगितलं ती मला मिळालं नाही. ब्रह्मानंदाचा किंवा आत्मानंद जो म्हणते तो मला मिळालेला नाही. की म्हणजे तुला त्यांनी विचारलं की भागवत करायच्या अगोदर तू कसा होता ना, आता कसा आहे. त्यांनी सांगितलं मला त्यावेळेला कठीण परिस्थिती होती, खायला नव्हतं, आता घर आहे, दार आहे, मस्त आहे, आवड आहे, सगळं भरपूर आहे. ते म्हणले हे सगळं भागवताचं फळ आहे. हे फळ देऊन भागवत म्हणून कुठं झालं, मोकळं झालं. तुला आता ब्रह्मानंदाच्या जीवनात अपेक्षा करू नको. तुला जर त्या आनंदाची अपेक्षा असेल तर या चिंतनाला आत्मा पारायण करायचं माऊलीच्या अजनोक्ष खाली त्यावेळेला मला एका महात्माने सांगितलं होतं, म्हणजे पारायण करायचे टप्पे होते ते, आणि मला जे ग्रंथात सांगितले ते टप्पे आहेतच आणि ते येतातच वाटायला हळू. त्यांनी सांगितलं होतं विषयाचं चिंतन सुद्धा पारायण करताना मनात आणायचं नाही. जास्त विषयात चिंतन येणारच आणि जास्त त्रास द्यायला तर ज्ञानेश्वरी बंद करून उठून निघून जायचं, पण चिंतनात पारायण करायचं नाही. कारण विचारलं होतं, त्यांनी सांगितलं होतं की विषयाचं चिंतन करत जर पारायण केलं रे केलं कोणताही आपल्याला एखादा हे काय असतंय मन इतकं खतरनाक पारायणाला लावून देते, निघत राहते. मागे करायचं राहिलं ते पाहिजे होतं ते, तर त्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, पण मग जी मूळची इच्छा आहे ती पूर्ण होणार. म्हणून अनुभवी जे महात्मे असतात त्यांनी साधन केलेलं असतं त्यांच्या जवळ जाऊन काय विचारावं लागतं, संतांच्या संगती साधन काय सांगितलं त्याचं कारणच ते, कारण आपल्याला ते विकार कधी फसवून टाकतील आपल्याला काय कळत असतं. म्हणून म्हणून साधूचे संगती हरी जोडे. साधूची संगती काय जोडे, कारण त्यांना माहिती असतं कुठं कुठं फसायला, कुठं कुठं काय व्हायला लागला, धोका व्हायला लागला. राजेंद्र महाराजांनी एक सांगितलं, पुढं हे आलं होतं म्हणजे त्यांचे गुरु पहाडी बाबा, आणि पुढं ग्रहण आलं होतं म्हणजे,
आणि ग्रहण आल्यावर आम्ही 2-3 दिवसांनी अगोदर बसले आणि त्यांनी सांगितलं बाय हाही मंत्र आहे म्हणले, याचा विधी आहे. तो पूर्ण विधी सांगितला. यमुनेत जायचं, यमुनेची माती घ्यायची, तिची गोळी बनवायची, ते ग्रहणात ती पूर्ण साधन करायचं, नाही का नाही. आणि ते पूर्ण साधन त्यांनी सांगितलेलं असं की समाजात ते पूर्ण साधन उघड करूनही दोष लागतो, म्हणून थोडक्यात ऐका. मग ती गोळी घ्यायची, ते साधन करायचं आणि साधन केल्यानंतर ते ग्रहणात सिद्ध करायचं ती गोळी मातीची. आणि नंतर मला ती गोळी जर का धरली इथं तर सांगायचं एवढ्या परिसरात सगळीकडे पाऊस पडायला पण एवढ्या जागेवर नाही पडला पाहिजे, तर पडणारच नाही. पुढच्याच्या मनातलं ओळखू येणार, कोणाचं पुढचं सांगता येणार, कोणाचं मागचं, असं त्यांनी सहज म्हणले. आम्ही हिवाळा होता, शेकत बसलो, त्या महात्म्यांनी त्यांना सांगितलं गुरुनं. ते म्हणले मला असं वाटलं की करायसाठीच सांगितलं, की त्यांची इच्छा आहे की यांनी हे करावं. मी गेलो म्हणजे ग्रहणात पूर्ण विधी केला, ते सिद्ध केलं साधन, आणि साधन सिद्ध केल्यावर आनंद झाला की आता आपल्या गुरुला जाऊन सांगावं साधन काय केलं आम्ही सिद्ध केलं. आलो म्हणले आणि आलो तर ते बसले होते. राम 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 राम. नाच झाला कलियुगाला, भजन मार्गीत राहणारे, भजनाचा आनंद घेणारे, भगवत प्राप्ती निघाले, रिद्या सिद्ध्यात फसायला लागले. नाश होईल तुमचा नाश होईल. यांनी सांगितलं करायचं आणि पुन्हा काय म्हणायला लागले, रिद्या सिद्ध्यात घुसले त्यांचा. यांनी काहीच नाही सांगितलं. अधिकारी महात्मा होते ते म्हणजे मी पुन्हा तो संकल्प जाणला की आपला नाश होणार आहे. परत म्हणजे यमुना मातेत गेलो, यमुना मातेत नमस्कार केला आणि ती गोळी दान केली. आमच्या गुरुची इच्छा नाही तर मला करायचं नाही. आणि ते दान करून गेलो की आता सांगावं की मी जे साधन केलेलं काय केलं त्याचा नायनाट करून टाकलं. गेलो तर म्हणजे खुश झाले, वा 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 वा, रिद्या सिद्ध्याचं काही खरं नाही, भजन करावं, भगवत प्राप्ती करून घ्यावी. अरे रिद्या सिद्ध्या कुठं चालत असतं का? बरं झालं जे केलं ते बरं झालं, सांगायचं कामच नाही. ते म्हणजे मला पुन्हा बोलायचं, बोल नको भजन कर, राम राम कर जा. आणि मग ते म्हणजे 4-2 दिवसांनी विचारलं तुम्ही साधन करायचं अगोदर सांगितलं. ते म्हणजे मी तुझी परीक्षा पाहू, ती तू ग्रंथ सगळ्या ग्रंथात अध्ययन झाले तुझं, तर रिद्या सिद्ध्याची आसक्ती तुझी गेली का नाही, परीक्षा पाहू लागलो, आहे का नाही. म्हणजे संतांच्या सानिध्यात होते म्हणून पुढचं त्या रिद्या सिद्ध्याचा त्याग करून पुढचं घडलं, नाही तर घडणं शक्य आहे का? बरोबर मला लोक मानतात ना, लोक मान्यता मिळते अशा बरोबर आहे का नाही. कारण पुढचं सांगायला मागचं सांग काय बघतात मला विचार करणं काही तो एखादा सप्ताह आहे आणि चौकडून दुसरं झाडपाला इथं पाणी पडेल, त्याची कीर्ती होईल का अपकीर्ती होईल त्या महात्म्याची? तीच होईल ना. पण ते त्यांना ते केलेलं सिद्ध केलेलं साधन त्यांनी त्यागायला लावलं. कशामुळं? सिद्धीला विषे कोणता कुशे नेले राजा हुंशे आणि काही नाही का नाही. अशा प्रकारचं ज्याचे नामे आतुरे मुक्ती दान निश्चिती त्यांचं नाव घेतल्यानंतर काय मिळतो? मोक्ष मिळतो. पण भाविका इथे निघालो आपण, कुणाला? भाविका. कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायंद्य आरवी होत्र दुर्मिळ सुटंक चमस निर्दोष कर भाजन. कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन आविर्होत्र दुर्मिळ आणि सुटंक चमस असे त्यांचे काय आहे? करभाजन वगैरे त्यांचे नाव आहे. एवम नव हे नावे जाण त्याचे करिता नामस्मरण सकळ पापा निर्दळन हे महिमान पूर्णता याची, असं त्या नामाचं महत्व आहे की त्यांच्या नामाचं जर स्मरण केलं तर सकळ पापाच निर्दळन, सगळ्या पापाचा काय होतो? नाश होतो. ती महिमा पूर्णता याची ही त्यांची महिमा आहे. महाराज उद्धव बाबा, आता विष्णू बाबा, नथुराम बाबा हे जे महात्मे आहेत भजनानं यांना काही रिद्या सिद्ध्या नव्हत्या, डोक्यात आणायचं नाही बरं. यांना पुढचं कळत नव्हतं, यांना मागचं कळत नव्हतं, यांना आशीर्वाद देता येत नव्हतं, काय असं डोक्यातच आणू नका. रिद्या सिद्ध्या नव्हत्या असं म्हणत नाही मी, आजही त्या आहेत आणि त्यांना आजही त्या सिद्ध्या सगळ्या आहेत सगळं. फक्त त्यांनी काय केलं? पूर्णानंद प्राप्ती करता त्या सगळ्याला लाता मारत गेले. नव्हतं कोण म्हणतंय का नाही. आता आपला असं आहे की आपल्याला दाखवणारा पाहिजे, मग आपल्याला काय होतं? म्हणजे विश्वास बसतो आहे का नाही. आपल्याला असं कदाचित मनात एवढं मोठं भजनाचं फळे उद्धव बाबांनी भजन केलं, मग त्यांना यातलं काहीच नाही दिसत नाही, त्यांनी दाखवलंच नाही. केलेलं भजन काय केलं? झाकलं सरकत गेले, म्हणजे काय होत नव्हतं.
कधी कधी त्यांच्याकडून नाही क्रिया घडल्या पण त्या सहज मध्ये घडल्या, त्या चमत्कार दाखवायचं म्हणून केलेल्या नाही. दुसरं बाबा पुन्हा आणि क्रिया घडल्या पण ते चमत्कार दाखवायचा म्हणून नाही. आलं लहरीच्या एखाद्या वेळेस माफ याच्यात घडलंय की याची परमहंस स्थिती. आणि परमार्थाला लागलं की सिद्धी प्राप्त होती. खऱ्या परमार्थाला लागलं की सिद्धी काय होते? प्राप्त होती. होत नाही असं कोण म्हणते? होतेच. खरं असं आहे महाराज, खोटाय परमार्थाला लागला तरी सिद्धी प्राप्त होती. तिथून पुढे एक 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 प्राप्त होते. 64 नाही 108 सिद्धी आहेत ना, तशा 8 येतं. त्याचा विस्तार करून काही 64 झाल्या आणि पण त्याच्यात पुन्हा विस्तार केला की किती येतं? मोठ्या सिद्धी आहेत, खूप मोठ्या सिद्धी आहेत. अरे परमार्थ नसते संप्रदायाचे कपडे अंगावर घालून गंध लावा लगेच सिद्धी प्राप्त होते. गंध लावल्यानंतर मला सांगा, धोतर घेतल्याचा टोपी घेतील मोठा गंध लावा, लोक काय पडतात का नाही? सिद्धी आहे नाही तर काय? त्या शर्ट घालत होतो तो बायको पाया पडत नव्हती आणि धोतर घातलं गंध घेत लावलं की लोक काय करायला लागले? ते आपला पंढरपूरला सप्ताह होता. सप्त्यात ते पोरगाव मजबूतच होता. मुक्ताई बाईच्या मठातून मुक्ती बाबा उचलली होती की 5 लाखाच्या मंदिरात ठेवली. ते बाबा रिक्षेत देणे महाराज. आम्ही 3 रिक्षा आणली, कीर्तन द्यायचं पांडुरंगाच्या मंदिरात सप्ताह. मी गेलो, रिक्षावाला आणला, ते म्हणे 100 रुपये घेतलं, घेऊ. तिकडं भजन सुरू झालं, लगेच नेऊन रिक्षा लावला. बाबा वरून खाली म्हणजे या म्हाताऱ्याने न्यायचंय का? म्हणे हो. म्हणे मी नाही देते, म्हातारा लय शाद येते. और तू गेलो रिक्षावाला, दुसरा आणलं मी. किंवा म्हणे 100 म्हणजे 150 दे, पण नेणं लागायला हो म्हणला. मला काय करायचं, एकच माणूस न्यायचा. ते आलं, ते त्यानं पाहिल्या बरोबर. ते बाबा म्हणले ते रिक्षावाले मला येत नाहीत रे, येत नाहीत रे ते. मला म्हणलं कसं करावं आता? ते पोरग संघ होता, ते मला काय चिंता करू नका, जे बाबा उचलले ठेवतच नाही मला मंदिरात. आणि मग त्याच्या गळ्यात नव्हती माल घेऊन काय नव्हती. महाराज आणखी सहत्यानं मोठ होतं मी शर्ट घातलं, शर्ट आणलं होतं त्यानं, त्याच्या अंगाचं ऐकन धोतर मी असलो आणि खलट पुऱ्या गंध लावला, माल नाही. महाराज आम्ही चाललो पांडुरंगाच्या मंदिराकडे, तर बिना ओळखीचे लोक पाया पडले. कुठला बाबा सिद्धी नाही का प्राप्त होत? त्याला मी म्हणलं का रे, अरे महाराज तुला माल नाही गळ्यात, नुसते कपडे घातले ते लोक पाया पडले, माल घातल्यावर काय होणार नाही? सिद्ध्या प्राप्त होतात. मला जी 11 रुपये देत नाही ते पाया पडून 10 रुपये देतात, सिद्धीचे ना, सिद्धी नाही का? पण आपण त्याच सिद्धीत अडकलो म्हणून पुढच्या नाही भेटल्या. असं खरे महाराज, हे विनोद नाही, वस्तुस्थिती. तिथं अटकला, पुढचं साधन बंद पडलं आणि म्हणून पुढच्या सिद्ध्या आपल्याला प्राप्त झालेल्या नाही. त्या सिद्धीला लाट मारा, पुढची येतीच, पुढचीला लाट मारा, त्याच्या पुढची, आणि मग एक 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 पायरी काय होत. मला दुसऱ्या पायरीवर चढायचं असेल तर पहिली पायरी सोडावी लागत नाही, सोडावीच लागते. पहिली पायरी सोडून तिसऱ्या पायरीवर जाऊ शक्य. वानराला दुसऱ्या खांदीवर उडी मारायची असेल तर पहिली खांदी सोडावंच लागते. नाहीतर पहिली धरून दुसरीकडे उडी मारणं हे शक्य. आपण त्याच फांदीवर बसलो, एक दिवस ती फांदी कडकन मोडून गेली झाल्यावर, आणि मग कुठे आले? खाली आले. खाली पडल्यावर लागते. जो जेवढ्या उंचीन पडतो त्याला जास्तच काय होतं? लोकमान्यतेच असायचे मला. जितका मोठा लोकमान्यतेत तुम्ही सांगा, आता आमच्यासारख्या एखाद्या गावात एखादा सामान्य, माझ्यासारखा एखादा महाराज, एखादी चूक झाली, अपकीर्ती झाली तर किती लोकांना माहिती होईल? नावं ठेवतीलच नको, पण किती 4-2 गाव, त्या गावातले सगळ्या लोकांना नाही माहिती व्हायचं. महाराज असं मूर्ख बागेल की असे केलं त्या गावात कोणता कुठं लावते, म्हणजे त्या गावात अर्ध्या लोकांना 4-2 लोकांना माहिती असं. पण महाराज आश्रम बापूची अपकीर्ती झाली तर म्हणून जेवढा उंच, जेवढा जास्त उंचीवर पडतो तेवढं जास्त लागतं. सोपं नाही. जेवढ्या उंची काय काय महाराज भ्रष्ट झाले तर ते त्याच्या बायकोला मिळणार नाही, बिचारा काय झालाय. म्हणजे आपल्याला माणूस गादीहून घड लागतं, त्याला काही लागतं का? घसरला तर लागतं. त्याच्यापेक्षा उभा असलेला पडला जास्त लागतं. त्याच्यापेक्षा थोडा उंची, तेवढ्या उंचून विमानातून पडलेली तर मेलीच. जेवढ्या जास्त उंचून पडतो तेवढा त्याला काय होतं? जास्त लागत. असं
म्हणून लाड गुरुजीचं नेहमीच एक वाक्य आहे, मोठ्या माणसानं मात्रा सांभाळाव्या. काळाच्या भजनाच्या काय असतात मात्रा. त्यांनी सांगितलं ज्याची मात्रा हुकली त्याचं मात्रा हुकलेल्याचं काय होतं मग मात्र म्हणजे मातेत मिसळतं. मात्र शब्दाचा अर्थ काय मातेत मिसळतं. ज्याचे नामे पावन क्षिती त्यांचं नाव घेतलं तर सकळ पापा निर्दळ महिमा पूर्ण. त्याच्या नामाचा तो महिमा आहे की सगळ्या पापाचं काय होऊन जातं निर्दळन. त्याची परमहंस स्थिती सांगेन मी तुझं प्रति ज्याचे पावन होई क्षिती त्या नाव नवमूर्ती पुण्यकुल. आता त्या परमहंस स्थिती त्यांची कशी होते की परम म्हणजे श्रेष्ठ नाही का नाही, आणि हंस म्हणजे निवाडा करण्याची स्थिती कशी होती ती तुला चांगल्या प्रकारे आता सांगतो की ऐक. ते वेगळे दिसते नवांक परी भगत रूपी अवघेय संत जन अनेकन आपणा सगळे देख एकत्वे पाहती. ते 9 जण वेगळे दिसायचे पण आत्मदृष्टीने ते सगळे काय होते एकच होते. ते 9 जणच नाही, संत असंत अवघे जन आपणा सगट एकत्वे देखती आहे का नाही. आता ते कोणीही असो ब्रह्मस्थिती, आता ब्रह्मदृष्टी ज्याला प्राप्त झालेली आहे त्याला दगड माती काय काय नाथ महाराजाला गाढवात काय दिसला देव दिसतो. तो त्या सगळ्यात काय दिसतो त्यांना देव दिसतो. म्हणून महाराज काय तुको करायचे सिद्धांत येतं नाही का. एखादा भिकारी आपण दारात बसलेला आहे त्याला गुटखा देत नाही आणि देवाला पुरणपोळीची नैवेद्य देतो. महाराज देवाला आवडत नाही बरं ते. आती दासी गाळी देवा नैवेद्याची पोळी येती दगड तैशी वरी मंत्र पुष्प देवाशिरी. त्याचा बघण्याचं तिसरं चरण आहे कोणतं करिता देवाची पूजा करतो आणि संतांचा काय करतो अपमान करतो. पुढे त्याचं तिसरं चरण आहे अतिताशी गाळी देवा नैवेद्याची पोळी. देवाला देऊ नका, एखाद्याला खाऊ घाला देव त्यानं काय होतं कारण त्याच्यातही देव भगवंतच आहे ना ऐका नाही त्याच्यात भगवंतच आहे. आणि म्हणून त्याशी तो असता आपणा सगळे एकत्वे पाहती त्याशी तो असंतता उरली नाही सर्वता. संत मनावर पुरतन भेदू नाही हाता चिन्मयत्वे. असंतता कोणी असंत आहे कोणी दुष्ट आहे ही त्यांच्याकडे भेदात्मक दृष्टी काय झाली नाही. अरे संत ना संत म्हणणे का भेद त्यांच्याकडे राहिला नाही. अशा पूर्ण दृष्टीला ते प्राप्त झाले. संत मनाय पुरतावी आणि असंत मनाय पुरतावी वेगळं जायलाच नाही त्यांच्याकडे. जग परिपूर्ण भगवंते आपण वेगळा नुरी देते तो भगवत रूप समजते भूते महाभूते सोय देते. जग परिपूर्ण भगवंते जग तर भगवंतानं भरलेलंच आहे. दृष्टी तर आपल्या बदलली आहे का नाही. ते काय वेगळं आपण वेगळा नुरी देते. आता जगही भगवंत आणि आपणही त्याच्यापासून काय नाही वेगळे नाही. सगळ्यात देव आहे ही दृष्टी शेवटची नाही. सगळाच देव आहे. अवघे ब्रह्मरूप पिता नाही देव आहे. माझ्या सगळे काय आहे असे अशी स्थिती शेवटची स्थिती आहे. हेही देखणे हेही स्वयं आपण होणे न होणे येणे जाणे हे गिळवणी लक्षणे विचारती मई. हेही देखणे अरे अशा स्थितीला ती महात्म्य प्राप्त झालेली आहे की पाहणं आणि न पाहणं ऐका नाही. पाहणी व पाहण्याचा पदार्थ सुद्धा आपण होऊन गेले. पाहणं न पाहणं हे सुद्धा वेगळं राहिलेलं नाही. सगळे आपण येणं जाणं ही सर्व लक्षणं ज्यांनी गिळंकृत करून टाकलेली आहे. कोण यावं कुठं यावं कारण व्यापकत्वामध्ये येणा जाण्याची क्रिया घडत मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे. काहीच मी नव्हे कोणी गावीचा एकला ठाईचा ठाई येत नाही जात कोठे येत फिरोनिया अव घेते वाया विन बोल. तुका म्हणे नव्हे दिसतो मी नाही. हे नाही शिका त्याचा कुसन येते कुसा ते वेगळा अभंगाचा शिकाय नाही. नाही माझ्या मरावे लागत अव खंडित हे नाही जात कुठे येते फिरोनिया अव घेते वाया विन बोल. अशा प्रकारचे ते महात्मे या पृथ्वीवर विचरण करतात. सुखे विचरती निष्काम इच्छा मात्र गमन शक्ती. इच्छा केली की तिथं ते जाणार. इच्छा
मला स्थिती प्राप्त होते. अशा प्रकारची गमन शक्ती ज्यांना प्राप्त झालेली आहे आणि सोमय विचरत मला पृथ्वीचं विचरण आनंदाने करतात ते. सोमही मय म्हणजे पृथ्वी आणि सो इच्छेने विचरत मला कसं विचरण करतात ते महात्मे ज्ञानोबरायांनी आपली परंपरा सांगत असताना गुरु परंपरेच्या अभंगात वर्णन केले. आदिनाथ उमा गीत प्रकटले मच्छंद्राला झाले सहज स्थिती त्याची प्रेममुद्रा गोरक्षादी दिली पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. त्या गहिनीनाथाचं वर्णन इथून पुढे 3 चरणात केले. पूर्ण कृपा केली गहिनीनाथ. कोण गहिनीनाथ, कसे होते गहिनीनाथ? गहिनीनाथाचं जास्त वर्णन केलं म्हणजे सगळेच त्या तोला मोलाचे येतं, पण गहिनीनाथ निवृत्तीनाथाचे लगेच गुरु आले ना, त्या हेनी प्रसादे निवृत्तीनाथ. म्हणून गहिनीनाथ कसे होते ते वैराग्य तापला. वर्णन ज्ञानोबरायचं महाराज वैराग्य तप्त झालेले कशानं? वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा धगधगीत ज्वाळ विवेकासहित धगधग आणि तपलेले वैराग्य तापला. बापू म्हणजे त्या तपलेल्या जवळ कशाला जायचं? माऊली म्हणतात घाबरू नका सप्रेमी निवाला. वैराग्याला तप्त झालेले पण प्रेमाने पुन्हा काय झाले? शांत सप्रेमी निवाला. ठेवा जो लागला शांतीचा आणि समाधानाचा जो साक्षात ठेवा आहे म्हणजे शांती समाधान तिथे येऊन राहिले. ठेवा झाला शांती पुढं काय विचरत मही पुढं मही म्हणजे पृथ्वीवर त्यांनी विचरण केलं पण कसं निर्द्वंद्व द्वंद्वरहित निर्द्वंद्व निशंक कोणताही संशय मनात निर्द्वंद्व निशंक विचारता मही सुखानंद हृदय. त्यांच्या हृदयात काय स्थिर झालेला आहे? आनंद स्थिर ब्रह्मानंद स्थिर झालं. सुखानंद हृदय स्थिरावला. विरक्तीचे पात्र कशाचं पात्र आहे ते? पात्र म्हणजे भांड. त्यांचं देहरूपी भांड वैराग्याचं भांड आहे. वैराग्य तिथं साचलेलं आहे. अन्वयाचे मोह येऊनी सम्यक अनन्यता. अशा महात्म्याने सम्यक स्वतः येऊन निवृत्ती यांनी कृपा केली. स्वतः येऊन काय केली? कृपा केली. काय वर्णन आहे महाराज? अशा प्रकारचे ते महात्मे या सगळ्या लक्षणानं विचरतीमही या पृथ्वीवरती काय करतात? विचरण करतात. अशा प्रकारचे ते महात्मे आहेत. वैकुंठ कैलास सुरसिद्ध स्थाने सप्त पाताळादी गमने यम श्लोक तो 14 भुवने स्वेच्छा विचरणे कामना राहील. मग वैकुंठाला जातील, कधी कैलासाला जातील, हे का नाही? तिथं मोठे मोठे सूर सिद्ध महात्मे देव राहतात, सिद्ध महात्मे राहतात. असे स्थान आहेत. सप्त पाताळात गमन अशा प्रकारचे ते स्वेच्छेनं काय करायचे? करत राहायचे गमन. त्याशी जीवी नाही विषयासक्ती आणि कुठे हिंडले तरी विषयासक्ती नाही त्यांच्याकडे, आहे का नाही? याला की कुठे ना त्यांची गती. आम्हाला विषयासक्त अडकतोच. कोणत्या काळासाठी मला सांगा जो खरा वैराग्यवाने त्याला समाधान धरायचा प्रयत्नच करू नये. तो धरल्याच जात नाही. कारण त्याला मानाची आपण मानान धरायचा प्रयत्न करतो, त्याला मानाची गरज नाही. धनान धरायचा प्रयत्न केला त्याला धनाची काय नाही? धनासक्ती नाही, मानासक्ती नाही. मला त्याला धरू शकतो जो कुठंतरी बांधलेला आहे. तरी जो काय बांधलेला त्याला धरू शकतो. त्याला वरच नाही बांधलेला तो कुठलाही धरल्या जाऊ शकत नाही. तुम्ही पहा एखादा चोर पळायला त्याच्या अंगात शर्ट आहे असा चोर धरायला पप्पा जातो. उघडा चोर धरायला उघडा पडतो कारण शर्ट गपकन धरता येतं. मला एका मी विचारलं होतं पोलीस अधिकारी होता तो. त्याला म्हणलं तुम्हाला केस का वाढू देत नाही? ते म्हणे केस करून हातात येऊ नये म्हणून. एखाद्या चटपट लागली तर केस हातात आले तर मारायला सोपं जातं म्हणून आम्ही हे नाही करू देत म्हणे. पोलीस कटिंग काय करायला होतात? बारीक करायला होतं. किती म्हणजे जेवढी उपाधी शरीरावर सुद्धा शरीरावरच्या उपाध्या जर धरायला सोप्या करतात तर शरीर उपाधी असल्यावर नाही. म्हणून शरीराची ज्या उपाधी नाही त्या कुठं धरणार आहे? धरू शकत धरायचा प्रयत्न अनेकांनी केला पण तो सफल झालेला. हनुमंताला बांधायचा प्रयत्न रावणाने केला, नाही बांधलेली. अशा प्रकारचे कामनार रहित त्याशी जीवी नाही आसक्ती. या जागी खुंट्याला त्यांची गती म्हणून त्यांचं चालणं बंद पडत नाही. आसक्तीत गुंतवतो माणूस, हे काय चालणं बंद पडत नाही. इच्छा मात्र गमन शक्ती
आणि मग काय सुखे विचरते निष्काम, इच्छा मात्र तिथं जायचं, इच्छा तिथं जायचे, निष्कामतेनं त्यांचं विचरण काय होतं, चालू होतं. असे ते महात्मे. आता 15-20 मिनिटात पुन्हा ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला लगेच सुरुवात करूया. पण कुंडली करू द्या विठ्ठल.